सद्गुरु माऊली नारायण नारायण नमो नारायण सद्गुरु माऊली नारायण नारायण नमो नारायण सद्गुरु माऊली नारायण नारायण नमो नारायण सद्गुरु माऊली नारायण दिगंबर दत्त दिगंबर श्रीपद वल्लभ दिगंबर 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 ब्रह्म विष्णु महेश्वर श्रीपद वल्लभ दिगंबर ब्रह्म विष्णु महेश्वर श्रीपद वल्लभ दिगंबर दिगंबर दत्त दिगंबर श्रीपद वल्लभ दिगंबर नारायण नमो नारायण सद्गुरु माऊली नारायण 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 श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय सद्गुरु नारायण महाराज की जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरु नारायण महाराजांच्या आशीर्वादाने
आणि सानिध्याने आपण या नारायण ज्ञानबोधाचं 4 दिवसाचं पारायणाचं आत्ताचा आपला सांगतेचा दिवस आहे. 4 दिवसाचाच का केला तर तोही विषय आपला झाला की या जीवनाचा आपला जो चौरंग आहे ते 4ही पाय आपले घट्ट असावेत. म्हणजे मर्म कळावं, आपल्या इथलं स्थान महात्म्य कळावं, जे आपण सद्गुरू म्हणून ज्यांना आपण स्वीकारलेलं आहे, जे सद्गुरू म्हणून केलेले आहेत त्यांच्याबद्दलचंही गुढ आपल्याला कळलं पाहिजे. त्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. हा सर्व भाग आपण समजून घेत घेत जीवनात कसं वागावं, त्यानंतर गुरु आणि शिष्याचं नातं हे सर्व समजून घेत साधक अवस्था आपण सर्व अभ्यासली. हे सर्व घेत आजचा 4था जो दिवस आहे त्यामध्ये 4था जो पाय आहे चौरंगाचा आपल्या जीवनाचा तो घट्ट व्हावा यासाठी हा शेवटचा सत्याचा टप्पा आहे. कसला? सत्याचा. कारण खरं सत्य काय हे गूढ कळल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही. आणि हे गूढ महत्वाचं कळणं ह्याच हा 18वा अध्याय आहे. भगवद्गीतेसारखंच हे 18वा अध्याय हा महत्वाचा अध्याय समजून घेण्यासाठी. समजून घेऊ. गुरुदेव 18 अध्याय आचरण, रक्षण व कर्तृत्व. ओम गंगणपते नमः. वायू सम्मान आम्हीजन आम्हासी नसे कळी काळाची ओळखण अज्ञान पामर मूढमती असे म्हणून आपणासी सवी बुद्धीसी व्हावी स्थिरता मनासी करोनी एकाग्रचित्ता बुद्धी देवोनी वधवोनी घेई आम्हा मुखे म्हणून प्रथम वंदन करीत असे आपणासी विद्या माता सरस्वती एसी वंदोनी नवचैतन्य प्राप्त करोनी जीवाग्री ठेवोनी सरस्वतीसी वदवी तसे असे ग्रंथराजासी तेनेची कारणे शारदादी सुरावट आस्ताव्यस्त बुजोनी करी एकाग्र तयासी नमोनी गुरुजना सर्व देवाधिकासी प्रार्थोनी करीत असे लिखाणासी प्रारंभ क्षेत्र नारायणपूर वृक्ष बैसोनी तळवटी समागमे परिवारासहित करीत असे बोध शिष्यजनासी वृक्ष होय महान सनातन तयाच्या शाखा जाती दूर दूर म्हणून विचार करती गुरु शिष्य एकत्रित बैसोन यासी असे काय कारण ऐसे वर्तवावे आम्हासी बोलती शिष्यजन तव गुरु बोलती शिष्यासी भक्तीचे खाद घातले निसंकोच मने म्हणून वृक्ष झाला महान तयासी जो विसंबे तयासी जो नाठवी जाणोनी करी अवहेलना ऐसियासी कोण्याही स्थळी नसे थारा म्हणून ऐकावे एक चित्त होनी परिसावे मनाच्या अंतकरणापासून ऐशा क्षेत्राशी जो भजेल मनाच्या अंतकरणापासून उपवासी न जाय कदापि निश्चित मात्रे देवासे भुकेला भावाचा जयांगी असे निश्चय तयासीच बोलते भाव ऐसा भाव मनी आठवणी ठेवणी जागृती करेल जो समरस तयाचा उद्धार झालाची जाणावा युगाचे माने देवसे नजिकची परी अज्ञान मिसे भासतसे फार दुरी म्हणून एकाग्र करोनी भाव तयासी जो भजेल तोची तो होय जाण यत्किंचित नसे शंका आलिया मनी शंका ऐसियासी न मिळे थारा जन्म जाय वाया येरधारी म्हणून क्षेत्रीय असे महान शक्ती जो समरस मनाची अंतकरणापासून तयासी येरधार नसे भ्रांती ऐसा असे महिमा आगाध ऐसे हे आगाध क्षेत्र लाभले आपल्या पूर्वपुण्ये आणि सुकृते मिळवून तयाचा घेऊनी आनंद सार करावे हे जन्मीचे तेनेच होय कल्याण कृपा ऐसियासी करीत असे दत्तराव ऐसे ऐकोनी शिष्यजन कैशा रीती भजण्याची असे रीत आम्हासी वर्तवावे. गणरायाला नमस्कार करून माता सरस्वतीला स्तवून त्याच पद्धतीने दत्त महाराजांना ग्रंथराज जे आहेत त्यांना सर्वांना नमस्कार करून सद्गुरू आपल्याला पुढचं हे गणित सर्व सांगायला लागलेले आहेत. क्षेत्र नारायणपूर वृक्ष याच वृक्षाच्या तळवटी समागमे आपण सर्वजण बसलेलो आहोत. हीच पूर्ण अवस्था आहे. वृक्ष महान चाललाय, मोठा होत चाललाय, त्याच्या शाखा दूर दूर चाललेल्या आहेत, दूर दूर चाललेल्या आहेत. म्हणून विचार करत बसलेत गुरु आणि शिष्य एकत्रित होऊन. आता हा वृक्ष केवढा महान झालाय हे सांगायची गरज आहे, बरोबर ना का नाही? म्हणजे कसं की नुसतं नारायणपूर म्हणून राहिलेलं आहे का? नारायणपूरला तर अथांग जनसागर आहे, समुद्र मोठा येतोय, जनसागर आहे. पण त्याचबरोबर सद्गुरु माऊलींनी आपल्या 4 धाम हा एक सर्वात मोठा भाग निर्माण केला. म्हणजे भारतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये पोचत पोचत
आता काही कालावधीमध्येच विश्वापर्यंत जाण्याची पण वेळ जवळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता हे चार धामाचा जो विषय त्याबद्दल सद्गुरू नेहमी सांगतात, तरी आपण थोडंसं उजळणी करू या विषयाची. की एकदा सद्गुरू पुण्याला गेलेले असताना स्वारगेटला तिथं एक त्यांना म्हातारी भेटली. ती पण कशी होती, खरडत चाललेली, असं खालनं डोंगरावर खरडत चाललेली अशा अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेला ती उठायला लागली आणि तिचा झोप गेला. अण्णा त्याच ठिकाणी होते, पटकन पुढे गेले, त्यांना धरलं. अहो आजीबाई, तुम्ही असं एकट्याच का फिरताय असं विचारलं. मग त्यांना म्हणाले, काय मूलबाळ तुम्हाला आहे का नाही, कोणी मुलंबाळ कुठे आहेत, काय करतात? त्यावेळेला त्यांनी सांगितलं. काय करू म्हणाले, आहेत 50-60 पोरं, 50-60 पोरं आहेत, पण कुणी कुणाकडे बघायला तयार नाही. त्यांच्यात मेळ नाही तर माझ्याकडे कोण बघणार आहे, त्यांच्यात मेळ नाही तर माझ्याकडे कोण बघणार आहे. आणि अशा अवस्था झाल्यावरती सद्गुरूंनी विचारलं, काय करतात मुलं, कुठे असतात, काय नावं आहेत त्यांची? त्यावेळेला त्या म्हाताऱ्या बाईंनी नावं सांगितली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कलकत्ता, अशा पद्धतीने सर्व, पश्चिम बंगाल, अशी सर्व नावं सांगितली. त्या राष्ट्रांची सर्व नावं सांगितली. आणि त्यावेळेला त्या आजीबाई म्हणाल्या, ही सर्व माझी लेकरं आहेत, ही माझी पोरं आहेत. मी भारत माता आहे म्हणाल्या, मी भारत माता आहे. आणि तुमच्यावरती हे काम मी सोपवते की ह्या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणा आणि एकत्र करा. आणि त्यावेळेला एकत्र आणा आणि एकत्र करा म्हणाल्यानंतर तेव्हापासून त्यानंतर ती म्हातारी गेली निघून, तिथनं ती दिसली नाही. त्यानंतर सद्गुरूंना ध्यास लागला, हे काय, कसं केलं पाहिजे याचा ध्यास लागला. आणि त्यानंतर मग भारत परिक्रमेचा 2 टप्प्यामध्ये भाग केला. 2 टप्प्यामध्ये भारत परिक्रमा संपूर्ण केली. आणि संपूर्ण भारत परिक्रमा केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना जे काय दत्त महाराजांनी त्यांनी जे काय त्यांना दाखवलं असेल भारत मातेने, त्या पद्धतीने एक एक टप्पा पुढचा सुरू झाला. आणि पहिला त्यातला मुख्य टप्पा आपला जो झाला तो म्हणजे आपला मध्य प्रदेशचा टप्पा झाला. त्या मध्य प्रदेशला मंदिर झालं. त्यानंतर लगेच कन्याकुमारीचं कार्य सुरू झालं. कन्याकुमारीचं काम पण पूर्ण झालं. दत्तमूर्ती स्थापना झाली. आणि त्यानंतर तिथल्याच जवळचे आश्रमातले असणारे एक जण, त्या ठिकाणची शिष्य लोक जवळच्या आश्रमातले त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्या ठिकाणी आले आणि आल्यावर त्यांनी एक ग्रंथ घेऊन आले. येताना त्यांच्या तिकडचा तमिळ भाषेतला ग्रंथ घेऊन आले. तो ग्रंथ दाखवायला आले. मग त्यामध्ये आपली तिकडची जी मंडळी आहेत त्यांनी ते सगळं वाचून बघितलं. तर त्या ग्रंथामध्ये उल्लेख होता की महाराष्ट्रातून नारायण महाराज म्हणून विभूती या ठिकाणी येईल, तामिळनाडूमध्ये कन्याकुमारीला, आणि या ठिकाणी भगवा झेंडा उभारेल, दत्त मंदिर उभं करतील. हा जो ग्रंथ आहे हा तमिळ भाषेतला ग्रंथ कुणी लिहिला होता, कधी लिहिला होता याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यांच्या ज्या आलेले जे कोणी शिष्य होते तिथले, त्यांच्या पिढीतले, त्यातले त्यांच्या गुरूंच्या गुरूंनी लिहिला असेल. कारण तो ग्रंथ 250 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. किती वर्षापूर्वी? 250 वर्षापूर्वी. आणि त्या एका ग्रंथात जो 10-12 ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीनं उल्लेख आलेला आहे. तो ग्रंथ पण आपल्यापाशी आहे. ज्याला तमिळ कळत असेल त्यांनी वाचावं. तो ग्रंथ पण आपल्यापाशी आहे. समजून घ्या अर्थ. मग एवढं मोठं हे विश्वाचं चैतन्य आज तुम्हा आम्हाच्या पुढे आहे बसलेलं, आणि हे सर्व ऐश्वर तुम्हा आम्हाला बघायला मिळते. एवढा मोठा हा वृक्ष जो आहे आपला नारायणपूरचा वृक्ष एवढा मोठा वाढत चाललाय आणि आता कलकत्त्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कलकत्त्याचं कार्य सुरू झालेलं आहे. आता एवढं मोठं तिथं पण कार्य होणार आहे की जे संपूर्ण भारतात नाही विश्वात मोठं होऊ शकतं. एवढं मोठं ते मंदिर होणार आहे. आता त्याच्या आधी आपल्याकडून करसेवा सद्गुरूंनी करून घेतलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये घेतलीये, कन्याकुमारीमध्ये घेतलेली आहे करून. आता हा जो मुद्दा आहे, ह्या वेळेला मात्र सद्गुरूंनी एक तुम्हा आम्हापाशी एक व्रत दिलेलं आहे. व्रतच म्हणू आपण. हे व्रत दिलेलं आहे की तन, मन आणि धन अशा पद्धतीने या कलकत्त्याला तुम्ही सर्वांनी समर्पित व्हायचंय. तन, मन आणि धन म्हणजे तन पण आपण शरीराची पण सेवा करायची, मनाने पण सर्वस्वी आपण कलकत्त्याच्या सेवेमध्ये समरस व्हायचे. आणि त्याच पद्धतीने पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे धन आहे, ते पण आपण समर्पित करायचे. कारण ती पण गणित महत्वाचं आहे. त्याच्या मागची कारण आहेत. शुद्धी करून घ्यायची असते आपण प्रत्येकाची. जसं आपण आंघोळ करून या देहाची वर्ण शुद्धी करतोय, त्याच पद्धतीनं आपलं मन जागेवर राहावं म्हणून नामस्मरणाने आपण त्याची शुद्धी करण्याचा प्रयत्न करतोय. शुद्धीचा पुढचा टप्पा सद्गुरू बघतात.
बरोबर ना. आणि त्यानंतर आपल्याला आलेलं जे धन आहे, आपल्याला आलेले जे धन आहे, तो नोकरीतून असो, व्यवसायातून असो, त्यातून आपल्याला आलेलं धन योग्य पद्धतीचं असतंच असं नाही. त्याची पण शुद्धी करणं गरजेचं आहे. आणि त्या शुद्धीसाठी कदाचित ती शुद्धी व्हावी म्हणूनच सद्गुरूंनी हा 8 तास केलेला असावा असं मला वाटते. आणि ते आपण मोकळेपणाने अंतःकरणापासून तन मन धन आपण त्या ठिकाणी अर्पण केलंच पाहिजे. यासाठी आपण 8 तास घेतला पाहिजे. कारण हा वृक्ष महान सनातन व्हायला लागलाय, त्याच्या शाखा एवढ्या दूर दूर जायला लागल्यात. मग याचा विचार तुम्ही आम्ही सर्वजण करून बसून करतोय. सद्गुरू समोर बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने एकत्रित बसून याचा विचार चाललेला आहे की याचं नेमकं कारण काय आणि सांभाळ कसा करावा, कशा पद्धतीने करावा. त्यावेळेला आपण सद्गुरूंना हे सर्व विषय सांगतो, विचारतोय. त्यावेळेला सद्गुरू आपल्याला पुढे म्हणतायत की भक्तीचे खाद घातले, भक्तीचे खाद घातले. आणि पुढे म्हणले निसंकोच मने. कशाचं खत घातलंय? हा वृक्ष वाढण्यासाठी भक्तीचं खत घातलंय. आणि हे भक्तीचं खत घातल्यामुळं हा वृक्ष एवढा बलवान झालेला आहे, मोठा झालेला आहे. आणि त्यामुळं हा एवढा मोठा जो वृक्ष झालेला आहे, इथं भक्तीचं खत किती घातलंय, इथली ताकद, इथली तीव्रता किती आहे हे आपण सगळेजण अनुभवतोय. आपण सगळेजण अनुभवतोय. आणि या 3 दिवसाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना ते ज्ञान व्हायला लागलेलं आहे. 1982 साली दत्तयाग या ठिकाणी झाला. दत्तयाग या ठिकाणी झाला. तो दत्तयाग ज्या वेळेला झाला त्यावेळेला वाईचे दत्तम भट म्हणून होते आलेले आणि त्यांची ती टीम, त्यांची सर्व शिष्य मंडळी ती होती. दत्तयागाचा मोठा कार्यक्रम करायचा आहे. पहिल्या दिवशी नेमकं सगळं साहित्य जमा झालेलं आहे आणि नेमक्या आपण ज्या साळी वापरतो भाताच्या, त्या साळी नेमक्या आणायच्या राहिलेल्या आहेत. मग त्यावेळेला ते म्हणाले, अहो देवकाका होते, देवकाकांना म्हणाले, अहो देवकाका ते साळी नाही आणलेल्या. बरं ठीक आहे, काळजी करू नका, त्याची सोय होईल. एक पोतं भरून त्या ठिकाणी त्या दिवशी साळीची व्यवस्था झाली. एकच पोतं म्हणले, 7-8 पोती लागायची आपल्याला. ठीक आहे म्हणले, एक पोत्यानी सुरुवात तरी झाली ना, काळजी करू नका, पुढचा अण्णा बघतील, काळजी करू नका म्हणले. दत्त महाराज बघतील, अण्णा बघतील असं म्हणले. विधी सुरू झाला. विधी सुरू झाला. एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी पण पुन्हा पोतं भरलेलं आहे. पुन्हा पोतं भरलेलं आहे. तिसऱ्या दिवशी पण पुन्हा पोतं भरलेलं आहे. त्या दत्तम भट जे होते त्यांना जरा शंका आली. ते विचार करायला लागले, काय नेमकं गणित. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की झोपू नका कुणी अजिबात, रात्रभर इथं बसून राहा. रात्रभर इथं 2-3 बसवलं, तिथं बसून राहा म्हणले. नेमकं कोण आणतंय त्यामध्ये, त्या साळीचं पोतं कोण भरून ठेवते ते लक्ष द्या म्हणाले. रात्री जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंत बसलेले आहेत ते. आणि तेवढ्यात वारं, शांत थंड वारं. आपल्याकडे वारं कसं आहे, शांत आहे. त्या वाऱ्याची झुळूक लागली, त्यांना झोप लागली, अर्धा तासाची डुलकी. आणि त्यानंतर एकदम उठले खडबडून, तर बघतायत तर काय पोतं पुन्हा भरलेलं आहे. असं पुन्हा ज्या वेळेला पुन्हा त्यांनी सांगितलं त्यांना, त्या शास्त्रींना, अहो असं असं घडले, आम्हाला नेमकी झोप लागली. काय म्हणाले गणित ते कळत नाही. आणि रोज नित्यनियमाने ते पोतं भरलेलं असायचं, नित्यनियमाने पोतं भरलेलं असायचं. आणि तो याग ज्या वेळेला पूर्ण झाला, याग ज्या वेळेला पूर्ण झाला त्यावेळेला त्यांनी अण्णांना नमस्कार केलाच केला. पण ते म्हणाले, पहिल्यांदा मला तुमच्या आईचं दर्शन घ्यायचंय. दशग्रंथी ब्राह्मणातला असा हा पहिला ब्राह्मण ज्यांनी सद्गुरूंच्या आईचं दर्शन घेतलेलं आहे, ज्यांनी मानलं, पूर्णपणे सर्वस्वी अर्पण झाले. या ठिकाणी गंमत आहे ना, नारायण सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार नारायणपुरी. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, पाठविला दाता त्रैलोक्याचा. ही अवस्था आपल्या पुढे सत्य आपण बघतोय सगळेजण. एवढी मोठी ताकद आपल्याकडे या नारायणपूरला आहे. कशा पद्धतीने कशी कामं होतात काही कळत नाहीये. अगदी आता या ठिकाणी या क्षणाला सांगतो विषय आत्ताचा, लेटेस्ट. सध्याची भाषा थोडी बोलावी लागते. लेटेस्ट म्हणलं की बाकी जरा बरं वाटेल नाही का. मग आपण सगळेजण आता पारायणाला बसलेलो आहोत. या पारायणाच्या पाठाची गंमत आहे. कशी दत्त महाराज लीला करून घेतात बघा, कशी दत्त महाराज लीला करून घेतात. गेल्या पारायणाच्या आधी 8 दिवस आधीचा विषय, पारायणाचं नियोजन ठरलंय. आपले पोपट महाराज आणि भरत नाना दोघे एकमेक आपले मंदिरात आहेत. ते पोपट महाराज म्हणाले नानांना,
नाना अहो ती आता पाठाचं कसं करायचं, एवढी सगळी आपली येणार मंडळी, पाठाचं कसं करायचं. नाना आपले डोकं खाजूत म्हणले, थांबा आपण बघू काहीतरी करू म्हणले, काहीतरी करू. सकाळी ही 9चा विषय, कितीचा? 9चा, गुरुवारचा दिवस आहे, गुरुवारचा दिवस आहे. नाना विचार करायला लागले काय करावं. 9चा विषय, आरतीच्या आधीचा विषय. आणि आरती झाली, आरती झाल्यावर नाना तिथं उभेत आणि तेवढ्यात एक जण आलाय मुलगा. तो मुलगा आला आणि नानांना म्हणाला, अहो मला ओळखलं का. आता नानांच्या डोक्यात ती पाठाचं होतं. बरोबर म्हणले, आता काय नाही मी काय लक्षात नाही आलं म्हणले. अहो म्हणले मी हडपसरचा माने, माझ्या वडिलांनी सामुदायिक सोहळ्याच्या पहिल्या वेळेला पाठ दिले होते तुम्हाला, आता मला पाठ द्यायची इच्छा आहे, मला पाठ द्यायची इच्छा आहे. असं म्हणल्याबरोबर नाना लगेच त्याच्याकडे बघायला लागले आणि दत्तमूर्तीकडे बघायला लागले. काय गंमत आहे बघा, समजून घ्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाना म्हणले आम्हाला 500 पाठ पाहिजेत, 500 पाठ पाहिजेत पहिल्या टप्प्यासाठी. त्यावेळेला तो म्हणाला, मी माझ्या मनापासून माझ्याकडून 150 पाठ तुम्हाला अर्पण करतोय. म्हणाले काय हरकत नाही, आम्हाला द्या. त्यानंतर त्यांनी पुन्हा तो टप्पा झाल्यावर पुन्हा अजून 500 पाठ आणून दिले. अर्थ समजून घ्या. हे दत्त महाराज कशा पद्धतीनं कसं करून घेतात. अण्णा जसं म्हणले, आस्ती बरोबरी परी न दिसती, आस्ती बरोबरी परी न दिसती, म्हणूनच महिमा वाढवला. इथं सुद्धा सद्गुरू नम्रता दाखवतात, लीनता दाखवतात, समर्पित भावना दाखवतात. आणि ही तुम्हा आम्हाला गरजेची आहे. आपण नारायणपूरचे आहोत, अशा सद्गुरूचे शिष्य आहोत, याचा अभिमान पाहिजे. पण तो कसा पाहिजे? लीनतेमध्ये. तिथं आपल्याला नम्रता पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, हा वृक्ष वाढत चाललाय, हा वृक्ष वाढत चाललाय. आणि सांभाळ कशा पद्धतीने करा हा विचार करत असताना भक्तीचे खाद घातले म्हणतात. कसा? भक्तीचं खत घातले आणि त्यामुळे हा वृक्ष महान झालेला आहे. जो याला विसमणार, जो याला आठवण याची ठेवणार नाही, जाणून सुद्धा जो याची अवहेलना करेल, जाणून सुद्धा जो याची अवहेलना करेल, त्याला या जगाच्या पाठीवर कुठेही थारा मिळू शकत नाही. यासाठी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या इथली शक्ती किती महान आहे. लक्षात घ्या. म्हणून एकचित्त होऊन अंतःकरणापासून सद्गुरू सांगायला लागलेत की या क्षेत्राला जो बजेल मनाच्या अंतःकरणापासून, तो उपवासी कधीही जाऊ शकत नाही. पण तो कसा भजला पाहिजे? मनाच्या अंतःकरणापासून. देव कशाचा भुकेलेला आहे? भावाचा भुकेलेला आहे. ज्याच्या अंगी भाव आहे, विश्वास आहे, निश्चय आहे, निश्चय आहे, त्या निश्चयालाच भाव असं म्हणलेलं आहे, निश्चयालाच भाव असं म्हणलेलं आहे. आणि असं मनामध्ये आठवून जागृत करून जो समरस होईल त्याचा उद्धार झाला म्हणून समजावा. या युगाच्या मानाने हे आता चालू कोणतं युग आहे? कलियुग आहे, बरोबर ना. या युगाच्या मानाने देव सद्गुरू म्हणतात जवळ आहे. पूर्वीच्या युगांमध्ये कसं होतं, हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागायची, कित्येक वर्ष बसावं लागायचं तपश्चर्या, हाडाची काढं होतील तरी सुद्धा तो देव पुढे यायचा नाही. पण या कलियुगामध्ये सहजतेने तुम्हा आम्हा पुढे देव बसलेले आहे आणि तुम्हा आम्हाला सर्व सांगतायत, बोलतायत आपल्याशी. कारण संत हे चालते बोलते देव आहेत, संत हे चालते बोलते देव आहेत. आपल्याला दुसरीकडे ढुंढाळायची गरजच पडत नाही, समजून घ्या. म्हणून या कलियुगामध्ये देव जवळ आहे, पण आपल्या अज्ञानपणामुळं, आपण त्यांना समजून न घेतल्यामुळं आपल्यापासून दूर आहेत. एकाग्र करून जो भाव एकाग्र करून जो भजेल तोची तो म्हणतायत होतो म्हणून, म्हणजे तो साक्षात परमेश्वर होऊन जातो. म्हणून त्यामध्ये यत्किंचितही शंका नाही. जर शंका मनामध्ये आली, हे पण विषय महत्वाचा आहे, जर शंका मनामध्ये आली तर मग मार्गे दिसती अनेक वाटा. कारण ती शंका गोंधळात टाकणारी आहे. मग इकडे जाऊ का, इकडे जाऊ का, इकडे जाऊ का, इकडे जाऊ, नाही का. दीक्षा मिळाली, उदाहरणार्थ अनुग्रह आपल्याला मिळाला, मग आता हा अनुग्रह नेमका कसला मिळालाय माहित नाही. मग आता ते असं शक्तिपात करण्यासाठी दुसरीकडे कुठं जायला लागतंय का, अजून काय करण्यासाठी तिसरीकडे कुठं तिसरा गुरु करायला लागतोय का. तर एक समजून घ्या, ज्या वेळेला सद्गुरूंनी तुम्हा आम्हाला अनुग्रह दिला त्याच वेळेला ज्या ज्या दीक्षा असतात, जो जो अनुग्रह असतो तो सर्वस्वी एक ठिकाणी वटवून आपला पूर्णपणे शक्तिपात आपल्या सद्गुरूंनी केलेला आहे. पण एक गंमत आहे त्यातली, या युगाप्रमाणे ते पण वागतायत आपल्याशी, या युगाप्रमाणे ते पण वागतायत. कसे की सोसल त्याच पद्धतीने त्याला खायला घालतायत, सोसल त्या पद्धतीने त्याला खायला घालतायत.
समजा उदाहरणार्थ शक्तिपात झालेला आहे आणि तीच ऊर्जा पूर्णपणे देऊन टाकली त्याला, पुढची वेळ लागल, काय होईल? आणि वेळ लागतं, फक्त अर्थात एक विषय असतो, तो वेगळा वेडा असतो, ती अवस्था सोसणारी नाही. म्हणून ही आपली गुरुमाऊली आपल्याला सोसल असं देतीये आणि हे समजून घेतलं पाहिजे. त्यामुळं यासाठी आपलं मन थोडं सुद्धा वेगळं होता कामा नये. सगळं आपल्याला दिलेलं आहे सद्गुरूंनी, फक्त आपण त्या पद्धतीने चालत पुढे राहायचंय आणि वेळ आल्यानंतर ते आपल्याला देत राहणार आहे. फक्त वेळ यायला पाहिजे आणि हे गुढ समजून घेतलं पाहिजे की आलिया मनी शंका मार्गी दिसती अनेक वाटा आणि ऐसे असी न मिळे थारा जन्म वाया जाय येर धारी. वाया जाणारे जन्म, मग तो जन्म वाया घालवायचा आहे का आपल्याला? नाही घालवायचा. त्यासाठी आपण अनुग्रहित झालेलो नाहीये. आपल्याला समजून घेतलं पाहिजे की या शक्ती क्षेत्रामध्ये महान अशी शक्ती आहे. कशी शक्ती आहे? महान आहे. जो समरस मनाच्या अंतःकरणापासून होतोय त्याला येरदार नसे भ्रांती, त्याला त्याची भ्रांती काही पडणारच नाही. म्हणून हा महिमा आगाध आहे आणि असा हा महिमा, असं हे क्षेत्र तुम्हा आम्हाला आपल्या पूर्व पुण्यामुळं आणि पूर्व सुकृतामुळं मिळालेलं आहे. समजून घेतलं पाहिजे आपण. आपलं पूर्व पुण्य काहीतरी आहे, आपलं पूर्व सुकृत काहीतरी आहे आणि त्यामुळं आपल्याला हे मिळालेले क्षेत्र आणि सद्गुरू मिळालेले आहेत. त्यामुळं त्याचा आनंद घेऊन आपण आपल्या हे जन्मीचं सार केलं पाहिजे, जेणेकरून आपलं कल्याण होईल. आणि अशाच पद्धतीने दत्त महाराज कल्याण करतात. हे शिष्यजनांनी ऐकावं की कशा पद्धतीने भजण्याची रीत आहे. दत्त महाराजांना आपल्या भजण्याची रीत कशी आहे हे आता समजून घेऊ आपण. देव मानव नसे तुझा परी अज्ञाने होत असे आंधळा, म्हणून भासत असे तुझा समजावून घेतल्यास होत असे ज्ञान. ज्ञानाविने नोहे प्रकाश, ज्ञानेची जाते अज्ञान, म्हणून सांगितले असे ज्ञान म्हणजेची जाणीजे प्रकाश. अज्ञानतेची जाणावे आंधळेपण, सुकृदे प्रसादे दिला असे प्रत्येकाशी. परी अज्ञानतेची होय अंधार, म्हणून यासी समजावून घ्यावे लवलाही. ऐसा दिल्ला प्रसाद रावे, परी प्रपंच मोहे स्वार्थ मतलबे. होत असे अंधार, करीत असे अंधार आपलाचे आपण. याचे असे कारण काय, सांगत असे पुढत पुढती समजावून. प्रपंच असे लटका, देह सांभाळण्याचे कारणे तयासी करावा नेटका. प्रपंचा माझी जे असती जन, तयासी आमुसे न मानिता. नित्य नेमिती करीत असे सेवा, तयासी भक्ती ऐसे म्हणताती. ऐसे करता निर्मोहिक भक्ती, निर्मोहिक होऊन जो वर्तेल कर्तव्यासी. तयासी न बाधिता, प्रपंच होय उद्धारगती. ऐसे वर्तील याचे कारणे, जन म्हणजेची मी. ऐसे जयांत करणी उपजेल भाव, तो उल्लपासून नसे दूर. ऐशी निर्मोहिक करता भक्ती, जो उपजतो भाव अंतकरणी. तयाचे कारणे सद्यस्थिती माझी, असे क्षेत्र महान नारायणपूर. याचे कारणे होत असे निर्माण, युगाचे कारणिक. युगे युगे जाती अनंत, जो जैसे गती राहील तैसेच रीती तो पावित असे प्राप्त. देव मानव दुजा नाहीये. आधीच्या अध्यायामध्ये आपण हा विषय समजून घेतलाय. देव मानव दुजा नाहीये, पण अज्ञानपणामुळे आंधळा होऊन तो दुसरा वाटतोय, आपल्याला भासतोय. असा समजून जर घेतलं ज्ञान, खरं ज्ञान जर समजून घेतलं तर ते उपयोग होऊ शकतो. कारण ज्ञानाशिवाय प्रकाश नाही आणि ज्ञानानेच अज्ञान दूर होतं. म्हणून हे समजलं पाहिजे असं म्हणतायत. अज्ञान हे आंधळेपण आहे. सुकृते प्रसादे दिला असे प्रत्येकाशी. आपल्या पूर्व सुकृतामुळे आपल्याला हा प्रसाद मिळालेला आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. पण तरी पण अज्ञानामुळे आपला अंधार व्हायला लागलाय आणि म्हणून आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या एक क्षेत्री नारायणपूरला दर गुरुवारी दर पौर्णिमेला लोक येऊन भजत राहतो नित्य काळामध्ये. दर गुरुवारी दर पौर्णिमेला त्याला अधोगती कधी होऊ शकणार नाही, असा साक्षात दत्त महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे, प्रसाद दिलेला आहे, असं सद्गुरू सांगतायत तुम्हा आम्हाला. आपण प्रपंच मोहामध्ये, स्वार्थ मतलबामध्ये आपला अंधार होतोय आणि त्यामुळं अंधार जो आहे तो कोण करतोय? आपलाच आपण करतोय. कोण करतोय? आपलाच आपण करतोय. त्याचं कारण समजून सांगतायत आपल्याला पुढं. प्रपंच हा कसा आहे? लटका आहे. पण हा देह सांभाळण्यासाठी त्याला सुद्धा कसा करावा लागतो? नेटका.
नेटका करावा लागतो. कारण प्रपंचामध्ये जे कोणी असतात त्याला आपले न मानिता, आता हे खरं बोलणं सोपं आहे, प्रपंचामध्ये असणाऱ्यांना आपले न मानिता त्यांची आपण सेवा करायची असं सांगितले. त्यांची आपण सेवा करायची. आणि असं पण पुढे म्हणलंय की त्याला भक्ती असे म्हणतात. काय म्हणलंय? त्याला भक्ती असं म्हणलंय. म्हणजे प्रपंचामध्ये राहणाऱ्यांची सुद्धा नीट देखभाल केली, सेवा केली, पण त्याच्यामध्ये गुढ सांगितले, आपले न मानिता. मग प्रपंच कसा करावा हे गुढ त्यामध्ये येते. प्रपंच कसा करावा. आपल्या सर्वांच्या घरी भाकरी चपात्या करतात, बरोबर ना? का नाही? चपात्या भाकऱ्या करतात. त्यावेळेला चपाती भाकरी करत असताना आपल्या घरातली जी माऊली असते, आपल्या घरातली जी माऊली असते ती परातीमध्ये मीठ घेते आणि पीठ घेते, या दोन गोष्टी घेते ना. त्यावेळेला एक साधारण परातभर मीठ घेते आणि एक चमचाभर पीठ घेते, बरोबर ना? काय करते? हा, चमचाभर मीठ ना का पीठ? ते आमच्या आळीला तसं करतात नाही का? चमचाभर मीठ आणि परातभर पीठ, चवीपुरतं मीठ, बरोबर आहे का नाही? हे जसं गणित आहे तसं समजून घ्यायचंय. पीठ आणि मीठ हे गणित आहे. भाकरी किंवा चपाती करत असताना पीठ किती घेतलं जातं आणि मीठ किती घेतलं जातं, त्या पद्धतीनं प्रपंच किती करावा आणि परमार्थ किती करावा याचं एक गुढ सांगितलंय. याचे गुढ सांगितले की प्रपंच करावा मिठा एवढा आणि परमार्थ करावा पिठा एवढा. परमार्थ केवढा करावा? पिठा एवढा आणि प्रपंच मिठा एवढा. आणि हे गुढ जाणणं पाहिजे की प्रपंच हा लटका आहे, तो होत राहणार आहे, होत राहणार आहे. आतापर्यंत सर्व वयस्क मंडळी आहेत, त्यांना जर विचारलं काय काय केलं, काय राहिलं शिल्लक, तर काय बरंच काय काय केलं पण काय उपयोग झाला? म्हणजे होत गेलेलं आहे, होत राहणार आहे. हे होत राहणार आहे, हे मात्र करावं लागणार आहे. प्रपंच होत राहणार आहे, परमार्थ करावा लागणार आहे, पण तो सांभाळला पाहिजे. देह सांभाळण्यासाठी तो आपल्याला करायचा आहे. म्हणून किती म्हणजे आपल्याला भक्तीचं उदाहरण वेगळ्या पद्धतीने सद्गुरूंनी मांडलंय बघा, की प्रपंचामध्ये जे कोणी जन आहेत आपले, त्यांना जर आपण त्यांची सुद्धा आपले न मानून, म्हणजे परपंच, मगाचा विषय इथे येतो. काय येतो? परपंच म्हणजे की प्रपंच आपले न मानिता नित्य नैमित्तिक त्यांची जर सेवा केली तर त्याला सुद्धा भक्ती असं म्हणतात. केवढी मोठी भक्तीची, ह्याच्या पलीकडे काय अजून वेगळी व्याख्या असावी नाही का? केवढं मोठं गुढ आहे. म्हणून अशा पद्धतीनं निर्मोहिक जो भक्ती करेल, वर्तेल, त्याला प्रपंच सुद्धा बाधू शकत नाही. तो त्या प्रपंचातून सुद्धा उद्धार गतीला जाऊ शकतो. मग हे समजून घेतलं पाहिजे. मगाचे 2 अध्याय थोडे जड होते. काय होते? जड होते. माया आणि ज्ञान कळणं गरजेचं होतं, पण त्याच्या पुढचा योग्यांचा टप्पा खरोखर अवघड आहे, सोपा नाहीये. आणि 17वा अध्याय तर योग्याचे मार्ग आणि उपाय. म्हणजे सहजपणे जर म्हणलं की आता त्या ठिकाणी जातोय का नाही माहित नाही, जर मी तर माझ्या बाबतीत सांगतो, कारण त्यात सांगितलंय घालावे सिद्ध पद्मासन. आता आमचं तंगडा असं, आम्ही काय पद्मासन घालतोय कसला योग करतोय डोंबल नाही का? अर्थ समजून घ्या. तर त्या पद्धतीनं सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग कोणता असेल तर तो केवळ भक्तीचा. सगळ्यात सोपा मार्ग, राजमार्ग भक्तीचा मार्ग आहे. आणि या भक्तीच्या मार्गाने जो मनाच्या अंतःकरणापासून भक्ती करतो त्याला परमेश्वर एवढं देतो की त्यालाही कळत नाही, एवढं तो देऊ शकतो. आणि एवढी भक्ती केलेलं एक उदाहरण आहे, एक उदाहरण आहे. ज्यांनी भक्तीच एवढी केली, एवढी भक्ती केली की काय बोलायला नको. आणि ते उदाहरण तुम्हा आम्हासाठी गरजेचं वाटतंय, आपल्याला ते गरजेचं वाटतंय. थोडंसं आपण समजून घेऊ. सगळ्यांना माहित आहे सुदामा, माहिती आहे ना? श्रीकृष्ण आणि सुदामा दोघ जण मित्र, एकमेकांचे बालपणापासूनचे, त्या सांदीपन ऋषींच्या आश्रमात असल्यापासूनचे मित्र. त्यावेळेला पावसाळ्यामध्ये नेमके लाकडं आणायला गेलेले, बरोबर फुटाणे दिले होते खाण्यासाठी म्हणून, बरोबर असावेत म्हणून गुरुमाईनी. आणि श्रीकृष्णाने आपले फुटाणे कुणापाशी दिले? सुदाम्यापाशी दिले. आणि तिथे गेलेले ते झाडावर बसलेत, पाऊस जोरात यायला लागला म्हणून झाडावर चढलेत. श्रीकृष्ण खाली आहेत, सुदामा तिथं आहे बाजूला. आणि त्यावेळेला श्रीकृष्ण नंतर गारटलेत आणि म्हणाले सुदाम्याला की अरे
तू मला ते फुटाणे दिलेत ना गुरुमाईने आपल्या, ते दे की. फुटाणे नाही, संपले म्हणाला, कारण त्याने आधी स्वाहाकार करून टाकला होता. बर म्हणाले, ठीक आहे. कशी गंमत असती बघा, हा विषय थोडासा समजून घेण्याचा आहे. हे कशी गंमत आहे, फुटाणे खाऊन टाकले, झालं. त्यानंतर पुन्हा त्यांचा त्या आश्रमातला विषय संपला. सुदामाच्याकडे, कृष्णाच्याकडे त्यांचं पुढचं बरंच विषय तुम्हाला आम्हाला माहित आहे, कंसाला मारलं वगैरे वगैरे सगळा विषय. त्यानंतर सुदामा जिथं राहत होता त्या ठिकाणी अतिशय गरीब परिस्थिती त्याची, अतिशय गरीब परिस्थिती. तिथला जो मुख्य होता राजा, त्या राजाची एक वेगळी गंमत होती. ती काय गंमत होती, तर तो राजा, त्याच्याजवळ तो प्रधान असू दे, त्याचबरोबर तिथले कोणी ब्राह्मण असू दे, कवी असू दे, भजन करणारे असू दे, कीर्तन करणारे असू दे, तर त्या राजाचं एक महत्व असं होतं की फक्त त्या राजाचे गुणगान गायचे. जर त्या राजाचे गुणगान गायले तर चालत नव्हतं, त्याला लगे फासावर देणार, एवढी वाईट अवस्था होती. मग त्या अवस्थेमध्ये हा मात्र सुदामा, त्या सुदाम्याचा मित्र त्या ठिकाणी जात होता, पंडित म्हणून त्या ठिकाणी जात होता, कवित्व करायला वगैरे जात होता. तो सुदाम्याला म्हणला, अरे काय होतंय, आपलं पोट भरतंय, जायला काय हरकत आहे. सुदामा म्हणला, एका कृष्णाशिवाय मी कुणाचे गुणगान गाऊ शकत नाही, कृष्णाशिवाय मी कुणाचे गुणगान गाऊ शकत नाही असं म्हणाला. त्यावेळेला बराच त्याला समजून सांगितलं, घरामध्ये खायला नाही, एवढी वाईट अवस्था, एवढी वाईट अवस्था. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा सुदामा त्या ठिकाणी गेला नाही, फक्त श्रीकृष्ण 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 एवढंच स्मरण करत राहिला, एवढंच स्मरण करत राहिला. एक दिवस मात्र टोक झालं, अजिबातच खायला नाही अशी परिस्थिती पूर्णपणे बरेच दिवस चाललेली. त्यावेळेला त्यांची पत्नी सुदामाची, ती पत्नी म्हणाली, एवढं मोठं तुम्ही म्हणता, श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे, राजा आहे, एवढं सगळं तुम्ही म्हणता आणि तुम्ही त्यांना देव मानता, गुरु मानता, मग काय होतंय तुम्हाला जायला त्यांच्याकडून थोडंफार मागितलं तर काय होतंय म्हणाले, मागा ना तुम्ही. आता हे काय ह्याच्या बुद्धीला पटत नव्हतं, कारण तो त्या विचाराचा नव्हता, सुदामा त्या विचाराचा नव्हता. एक दिवस ठरलं जायचं, शेवटी बायको म्हणती म्हणून, त्यावेळेला जायचं ठरलं, बायको म्हणती म्हणून निघालाय. असा विषय जरी झाला असला तरी ह्याच्या मनामध्ये सुद्धा श्रीकृष्णाला भेटायची आस आणि इच्छा तीव्र होती, तीव्र होती इच्छा. जायलाच पाहिजे आपण श्रीकृष्णाकडे, या निमित्ताने निघालोय. आता जाताना मित्र आहे, देव आहे, अशा पद्धतीची अवस्था आहे आणि गुरु पण मानले, जाताना काय करावं, मोकळं कसं जावं, जवळ काय नाही. त्या सुदामाच्या पत्नीने शेजारून तांदूळ आणले, पोहे, आणि जवळ म्हणले हे घेऊन जा बरोबर. त्याने आपलं असं घेतलं, त्याच्यामध्ये बांधले ते, आणि बांधून आपलं निघाला. मजल दर मजल करत चाललेलं आपलं, श्रीकृष्ण 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 असं करत 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 पुढे चाललेलं आहे, पूर्णपणे चाललेत पुढं. आणि चाललेले असताना मध्ये वाटेमध्ये संध्याकाळची वेळ आलेली आहे, थोडस विसावा घ्यायचा आहे, आणि विसावा घ्यायचा आहे त्यावेळेला नेमकं दुपारचीच वेळ आहे, विसावा घ्यायचा आहे म्हणून थांबलेत. जवळ काय नाहीये खायला, जवळ काय खायला नाहीये, आणि त्याच वेळेला बसलेत एका बाजूला श्रीकृष्ण परमात्मा. रूप बदलून आले, साधं रूप घेऊन आले, आणि घेऊन आले रूप त्या ठिकाणी, आणि म्हणले, माझ्या बायकोनी लक्ष्मीनी खायला दिलेलं मला, माझ्या बायकोनी लक्ष्मीनी मला खायला दिलेलं, आपण दोघ जण खाऊ बरोबर, वाट सरू म्हणून भेटलेत. त्यावेळेला म्हणाले, नाही मी नाही खाऊ शकत, नाही म्हणाले, बरोबर खायलाच पाहिजे. बाजूला ठेवलंय, अन्न पुढं आलंय, पण तरी खायची इच्छा होईना. का होईना, तर घरी पोर उपाशी, बायको उपाशी, काय करायचं, खायची इच्छा होईना. आणि त्यावेळेला शांत झाले. श्रीकृष्णाला लक्षात आलं, सुदाम्याच्या हात काय चाललंय लक्षात आलं, आणि थोडा वेळ त्यांनी लीला केली. थोड्याच वेळामध्ये एक जण सांगायला आला की त्या नगरीमध्ये, म्हणजे सुदामा ज्या ठिकाणी राहतोय त्या नगरीमध्ये एक जणाला, कुणाला तरी सावकाराला बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला, म्हणून सगळ्यांना त्यांनी 3 दिवस जेवण दिलेले, कुणी घरी स्वयंपाक करायचा नाही असं सांगितलंय. आणि 3 दिवस त्या ठिकाणी त्यांना घरातल्या सर्वांना जेवण मिळालंय. आणि श्रीकृष्णाने लिहिलेली ते दाखवल्यामुळं सुदामा जेवला. कारण श्रीकृष्ण काय जेवतोय त्याच्याशिवाय, नाही का, मित्र होते, जेवला. श्रीकृष्ण पण जेवले. त्यानंतर पुढं प्रवास सुरू झाला. श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, आता मी जातो, माझी वाट वेगळी आहे, तू तुझ्या वाटेला जा बाबा. गेले पुढं. आणि पुढे गेल्यावर पुन्हा मध्ये श्रीकृष्णाला राहवलं नाही. भक्ती ही एवढी थोर असती
त्याला राहवलं नाही आणि त्या ठिकाणी चतुर्भुज रूप दाखवलं कुणाला? सुदाम्याला. सुदाम्याने हात जोडले दर्शन घेतलं मनाच्या अंतःकरणापासून. पण दर्शन घेतलं त्यावेळेला लक्ष्मी आणि त्या श्रीकृष्णाचं एकमेकाची चर्चा झाली. लक्ष्मी म्हणायला लागली, आता तरी त्याला त्यातून सोडा की, तुमचा मित्र आहे ना. नाही म्हणाला. कृष्ण काय म्हणाले? त्याचा भोग अजून पूर्ण व्हायचा आहे आणि त्याचा जोपर्यंत भोग पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्याला सोडत नाही, त्याला सोडणार नाही म्हणले मी. त्यानंतर पुन्हा त्यांनी लीला केली. हे दाखवलेलं जे रूप आहे ते त्याला दिसणार नाही अशी लीला केली. झालं, मोकळे झाले, नॉर्मल झाले, पुन्हा पहिल्यासारखीच अवस्था. चाललेत मजल दर मजल करत श्रीकृष्णाच्या नगरीच्या जवळ जाऊन पोचले. त्या नगरीच्या आत गेले. श्रीकृष्णाची नगरी द्वारका काय बारकी आहे का? त्या ठिकाणी पोचल्यावर सगळेजण त्याचं फाटकं धोतर, अंगावरची पंचा, फाटका, चाललाय आपला गरीब ब्राह्मण हा चाललेला आहे. आणि चाललेला असताना तिथं सगळेजण त्याला विचारतात, कुठं चाललाय तुम्ही? अहो माझा श्रीकृष्ण मित्र आहे. सगळ्या त्याची टिंगल सुरू केली. पुढच्या चौकात गेले. श्रीकृष्ण कुठे राहतो? श्रीकृष्ण कुठे? असं म्हणल्यानंतर म्हणले, का तुमचं काय काम आहे कृष्णाकडे? अहो म्हणले, माझा मित्र आहे म्हणल्याबरोबर सगळे एकमेकात हसायला लागले. म्हणले, काय आहे? श्रीकृष्ण कुठं ना हा कुठं? फाटका हा कुठं म्हणले. अशा पद्धतीने चेष्टा केली. पण दाखवलं त्या दिशेला जावा म्हणून, त्या दिशेला जावा असं दाखवलं. गेला पुढं. त्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचला, राजवाड्याच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचला. आणि त्या ठिकाणी पोहोचल्यावर सैनिकांना सांगितलं की श्रीकृष्णाला मला भेटायचंय. काय काम आहे तुमचं? अहो माझा मित्र येतो, माझे गुरु आहेत ते, माझा देव येतो, मला त्यांना भेटायचंय. त्याची अवस्था, त्याच्या सगळ्या शरीरावरची अवस्था पाहून त्यांना वाटले कोणतरी आलंय म्हणले. काय याच्यामध्ये? सगळेजण तिथंही चेष्टा करायला लागले. तेवढ्यात एक सेनापती घोड्यावरनं आला. काय चाललंय म्हणला. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं असं म्हणतायत आणि मला भेटायचे म्हणतायत. त्या सेनापतीने विचारलं, काय नाव तुमचं? म्हणले, सुदामा. तुम्ही फक्त श्रीकृष्णाला सांगा सुदामा आलाय म्हणून सांगा. त्यावेळेला गेले ते सेनापती गेल्यानंतर आता जाऊन यायला ते काय असं आहे का? 1000 स्क्वेअर फूटचा बारका फ्लॅट आहे. दारातून आतमध्ये गेले की लगेच श्रीकृष्ण भेटले. तो सेनापती गेलाय लांब. तो जाऊन येईपर्यंत उशीर व्हायला लागला आणि तोपर्यंत सगळे ते सैनिक एकमेकात कुजबुजायला लागले. कसला आलंय काय? श्रीकृष्ण वगैरे मित्र म्हणतोय, ते काय येणार आहेत ह्याच्यासाठी, या फाटक्यासाठी. अशी सगळी चर्चा व्हायला लागली. त्या ठिकाणी सेनापती पोचले. श्रीकृष्णाला सांगितलं सुदामा आलाय आणि दरवाजावर आहे. सुदामा आलाय असं म्हणून उठले आणि पळत सुटले. त्यांना भान नाही, अंगावरच्या उपर पळत सुटले. त्या दरवाजापर्यंत गेले. तिथून पुढेही पळत सुटले. सगळे सैनिक बघायला लागले. तोपर्यंत सुदामा मागं फिरलेला चालत चाललेला होता. पुढे चौकापर्यंत चालत गेलाय. हे पाठीमागं पायात काय नाही, राजा एवढा मोठा देव, पायात काय नाही, अंगात काय नाही, सगळं उपरनं उडून गेले आणि पळत सुटले. सुदामा सुदाम्याने पाहिल्याबरोबर दोघांनी चौकात मिठी मारली आणि म्हणाले, श्रीकृष्ण म्हणतात सुदाम्या अरे थांबला का नाही रे? माझ्यावर विश्वास नव्हता का तुझा? नाही म्हणाला, माझा विश्वास होता रे, पण काय करू, माझी फाटकी अवस्था, त्यामुळे मी नाही थांबलो. एवढे सगळं झालं. आणि मग त्याच ठिकाणी जोरात मिठी मारली श्रीकृष्णाने आणि सगळ्यांसमोर मिठी मारली आणि सांगितलं, खऱ्या मित्रत्वाची ही साक्ष आहे जी सगळ्यांना युगानुयुगे लक्षात राहील की मित्र हा मित्र असतो. त्याची जात, त्याचं वय, त्याची जी शारीरिक अवस्था आहे आणि त्याची परिस्थिती इथं कधी आडवी येत नाही. तो भक्त आहे, पूर्ण भक्त आहे, पूर्णतः भक्त होता सुदामा. आणि घरी नेलं, वाड्यावर नेलं स्वतःच्या राजवाड्यामध्ये. आणि राजवाड्यामध्ये नेल्यावर त्या श्रीकृष्ण स्वतः पाय धुत आहेत. त्यांच्या पायामध्ये टोचलेले काटे बाहेर काढतायत, पाय धुत आहेत, पाय स्वच्छ केलेत. लक्ष्मी
त्यानंतर रुक्मिणी वगैरे सगळ्या जणी दोघी तिघी राण्या सत्यभामा या सगळ्या त्या ठिकाणी आहेत. आणि नेमकं बाजूला हा दडवायला लागला. काय दडवायला लागला? आणलेले पोहे, ते तांदूळ पोहे जे होते ते दडवायला लागला. श्रीकृष्ण म्हणला, काय लपवतोयस रे माझ्यापासनं? वहिनीने माझ्यासाठी नक्की काहीतरी दिलेलं असणार आहे, तू लपवू नको, मला दे. सुदामा विचार करायला लागला, एवढं मोठं याचं राज ऐश्वर्य, एवढं मोठं याचं राज ऐश्वर्य, मी हे आणलेलं एवढंसं पुरचुंडी काय दाखवू, काय दाखवू म्हणाले. बाजूला लपवायला लागला. श्रीकृष्णाने ओढून घेतलं आणि ओढून घेऊन सगळं घेतलं हातामध्ये. एक घास खाल्ला, एक घास खाल्ला, दुसरा घास खाल्ला, तिसरा घास खाणार. त्यावेळेला लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं, जर तिसरा घास यांनी खाल्ला तर हे सर्वस्व सुदाम्याचं होऊन जाईल. थांबा म्हणले, थांबा, आम्हाला काय देणार नाही का म्हणले, तुमच्या मित्राकडचं आम्हाला काय देणार नाही का? आणि त्यावेळेला मग लक्ष्मी, सत्यभामा सर्वांनी खाल्लं. लक्ष्मीने सुद्धा पूर्ण कृपा केली आणि सुदामा आपल्या घरी पोहोचेपर्यंत त्या नगरीला नाव सुदामा नगरी दिलं गेलं. कारण त्या ठिकाणी सगळ्यांची घरं कसली झाली? सोन्याची झाली. पण ती माऊली सुद्धा श्रेष्ठ होती, सुदाम्याची पत्नी. ज्या वेळेला विश्वकर्मा गेले त्या ठिकाणी करायला सर्व, त्यावेळेला सुदामाची पत्नी म्हणाली, मी या नगरीमध्ये आम्ही राहतोय, आमच्या सुखदुःखामध्ये हे शेजारी पाजारी आमच्या बरोबर आहेत, त्यामुळे त्यांचं घर आधी चांगलं करा, मग आमचं घर चांगलं करा. शेवटी त्यांनी स्वतःचं घर चांगलं केलं. असा स्वभाव आज मिळणं सोपं नाहीये. अशी भक्ती निर्मोहिक, त्या सुदाम्याची भक्ती पूर्ण निर्मोहिक होती, पूर्ण निर्मोहिक होती. आणि ती निर्मोहिक अवस्थेमुळं त्याचा प्रपंच सुद्धा उद्धार गतीला जाऊन पोहोचला आणि त्याच्या जीवनाचं कल्याण होऊन गेलं. तशा पद्धतीने तुमची आमची भक्ती झाली तर आपलं खरं कल्याण होणार आहे. म्हणून समजून घेऊ, अशी ही मनाची जी धारणा आहे, मी म्हणजे सर्व, जन म्हणजेची मी, अशी ज्या पद्धतीने मनामध्ये भाव उपजल, तो त्या वल्लभापासून दूर जाऊ शकत नाही. तो परमात्मा त्याच्या बरोबरच अखंडपणे असतो, असं हे उदाहरण समजून घ्या. अशी निर्मोहिक भक्ती ज्या वेळेला करतो, ज्या वेळेला हा अंतःकरणामध्ये भाव उपजतो, त्याच्याच वेळेला या सद्यस्थितीमध्ये आपलं हे महान नारायणपूर आहे, ज्याच्यामुळं हे महान नारायणपूर निर्माण झालेले, युगे युगे अनंत गेलेले आहेत. जो ज्या पद्धतीने राहील त्या पद्धतीने त्याची स्थिती प्राप्त होणार आहे. परी परमेश्वर असे आगाध, कलियुगा माझारी होत असे नको तो अनाचार, देव मान्य नाही हेच मूळ उद्दिष्ट, ऐसे असता युग तयाशी रक्षित असे तो रात्रंदिन. रक्षण कोणाचे आरक्षण कोणाचे हे सर्वची जाणता असे तोची, ऐसे समजावून मानून राहासा समय हेच नजीक, ऐशा समय जैसा एक होते कुटुंब, तयासी पुत्र होती सात, साता पुत्राचा परिवार होय कर्तृत्वान आणि निष्ठावान, वंशा असती पुत्र सात, जमीन जुमला धनसंपत्ती होती महान, एकूण होती 105, कर्तृत्वान शक्तिशाली धनसंपत्ती अमाप, कर्तृत्वाचा चढोनी मद, तयांचे समीप कोणीच नाही, ऐसे बलाढ्य होऊनी बलवान, महागर्भावरी पोहोचले महागर्भजवळी पदरात, दुर्बुद्धी आलिया वस्तीस, कुमार्ग कुगती, कुविचार यांनी घेरले सर्वास, ऐशा समय विध्वंसाची होय सुरुवात, सामनेवाला नसता बलवान, काळ गेला बहुत निपात होत आला वंशास, अधोगती झाली पूर्ण, तया माझी सद्विवेक बुद्धी होता एक, तयाचा एकची राहिला वंशज, एवढे मोठे महान घराणे गर्वा माझी झाले निपात, एक संपलिया घराणे होय बरबाद, तवच मयी मनाचे अंतकरणापासून, कृपा करोनी सांभाळी तसे वंशास, सांभाळला वंशज, तरीच राहील घराण्याचे नाव, नाही तर होईल निपात घराण्याचा, म्हणून वंशाशी जपित असे मागे पुढे पाहून. परमेश्वर आगाध आहे. कलियुगामध्ये नको तो अनाचार होतोय, देव मानणं नाही हेच मूळ उद्दिष्ट आहे. असंही युग आहे, त्याच्यामध्ये तोच परमात्मा रात्रंदिवस इथं रक्षण करतोय. तो भयंकर नाटकी आहे. कुणाला विझवणं, कुणाला प्रज्वलित करणं, रक्षण कुणाचं, आरक्षण कुणाचं, हे सर्व जाणता कोण आहे? तोच आहे. असं समजून मानून राहत हा समय नेमका नजीक येत चाललेला आहे. आणि अशाच समय एका वेळेला एक कुटुंब होतं. त्याला मुलं किती होती त्या कुटुंबामध्ये? 7 होती. त्या 7 पुत्रांचा जो परिवार आहे तो वाढत वाढत कर्तृत्वान आणि निष्ठावान होत त्या 7 पुत्रांचा जो परिवार आहे तो वाढत चाललेला आहे.
धनसंपत्ती महान होती, जमीन जुमला भरपूर होता आणि एकूण किती झाले 105. कर्तृत्वान शक्तिशाली एवढं मोठं घराणं म्हणल्यावर काय अवस्था असेल. शक्तिशाली, धनसंपत्ती अमाप, कर्तृत्वाचा मद चढला, त्यांच्या समीप कोणी यायला तयार नाही. एवढं मोठं बलाढ्य बलवान, पण अशी अवस्था झाल्यानंतर नेमकी नको ती अवस्था म्हणजे जसं अविचार हा मानवाला काय शाप आहे. महागर्वावर पोचले. कुठं पोचले? महागर्वावर. आणि महागर्व ज्या वेळेला पदरात येतो त्यावेळेला दुर्बुद्धी सुद्धा वस्तीला येते त्याच्या. आणि दुर्बुद्धी ज्या वेळेला वस्तीला येते त्याच वेळेला कुगती कुविचार यांनी घेरलं सगळ्यांना आणि विध्वंसाला सुरुवात झाली. आता त्यांच्या पुढे कुणी येऊन भांडायला तयार नाही, कारण एवढी मोठी ताकद. पण त्यावेळेला दुर्बुद्धी वस्तीला आली, त्यामुळे सामनेवाला काय बलवान नाही, त्यामुळे एकमेकातच विपरीत बुद्धीने लढू लागले. ज्या पद्धतीने यादवांचं झालं, श्रीकृष्णाच्या वेळेला यादवांचं झालं, त्याच पद्धतीची अवस्था या ठिकाणी येऊन पोचली. आपसातच लढू लागले, आपसात लढायला लागले. त्यामध्येच बराच काळ गेला. निपात होत आला वंशाला, एकमेकालाच मारून संपवायला लागले आणि अधोगती पूर्ण झाली. आणि त्याच वेळेला सद्विवेक बुद्धी एकच राहिला, त्यातला वंशज एकच राहिला. एवढं मोठं महान घराणं होतं, पण गर्वामध्ये पूर्णपणे संपून गेलं आणि त्याला एकच वंशज राहिला. असा हा जर एक संपला तर घराणं संपल. म्हणून मनाच्या अंतकरणापासून कृपा करून त्या एका वंशाला सांभाळायला लागलं कुणीतरी. सांभाळला जर वंश तर घराण्याचं नाव राहील हा विचार करून त्याचा सांभाळ करायला लागले, नाहीतर निपात घराण्याचा होईल. म्हणून वंशाला मागे पुढे राहून सांभाळायला लागले. वंशाचा असे दीप यासी बुझवून द्यावा, ऐशी कारणिक जतन करीत असे अहोरात्र. जपिला जर वंश तरीच घराणे राहील जिवंत, नाहीतर निपात होईल सर्वाचा. म्हणून रात्रंदिवस उभा राहून सांभाळीत असे वंशाच, यासी असे कारण घराणे रक्षण करणे असे उचित. तैशाच परी आजची कलियुगा माजारी, सत्य हा वंशज सत्य या घराण्याचा होय निपात. घराणे असावे जिवंत, म्हणून श्री क्षेत्र नारायणपुरास येऊन प्रात्यक्षिक रात्रंदिन उभा राहून सांभाळीत असे घराण्याची. महाभयान होय वृष्टी, विजा कडकडती दारुण. एकमेकाशी न ओळखी, कोणाशी कोणी न दिसती. एकमेका सामोरी येता न ओळखती, आप पर न जाणती. निर्बुद्ध होती जनमानसे, ऐसे हे महाभयान युगाचे असे वादळ. रासाचे पूर्ण लक्षणे येती समोर, ऐशा काळा माझी, ऐशा महाकाळा माझी. कोणी न वाचू शके, ऐसे महाभयान दारुण असे वादळ. सांभाळी तसे बीजासी, रक्षिले बीजासी तरीच होईल पुढल्या युगाचे तारण. म्हणून रक्षित असे अहोरात्र उभा राहून नारायणपुरास. बीज राखिले तरीच होईल पुढील युगासी उपयोग. म्हणून महाभयान दारुण तुफान वादळा माझी. रक्षित असे कुलदीपासी, कुलदीप हेच असे बीज. बीज रक्षिले तरीच होईल पुढल्या युगी उद्धार. कारण करणे असे पुढल्यांचे कारणे. वंशाचा दीप एकच राहिला, वंश संपू नये म्हणून बुजवून द्यावा म्हणून त्याचं जतन करायला लागले. जर वंश जपला तरच घराण्याचं नाव जिवंत राहील. म्हणून रात्रंदिवस उभा राहून सांभाळतोय वंशाला. याच पद्धतीनं हे कारण आहे, घराणं रक्षण करण्यासाठी हे कारण आहे. आणि म्हणून आजच्या या कलियुगामध्ये सत्य हा वंशज. कोणता वंशज? सत्य हा वंशज. सत्य या घराण्याचा निपात होत चाललेला आहे. बघा ना, सत्य राहिलं शिल्लक आता कमी राहायला लागले, बरोबर ना. अगदी सहज आपण अगदी नारायणपूरला आलोय, जवळ मंदिराच्या जवळ, तोपर्यंत कोणाचा तरी फोन येतोय, तरी पण आपण म्हणतोय हाय मी पुण्यात आहे, आलोच, जरा थोड्या वेळात आलो, उदाहरण म्हणून, बरोबर ना. पण अशा पद्धतीने पदोपदी असत्यपणा चालू आहे, पदोपदी असत्यपणा चालू आहे. मग घराणं, सत्याचं जे घराणं आहे ते जिवंत असावं म्हणून श्री क्षेत्र नारायणपूरला प्रात्यक्षिक उभा राहून रात्रंदिवस सांभाळ करतोय. कशाचा? सत्याचा. कशाचा? सत्य या घराण्याचा सांभाळ करण्याचं काम कोण करतंय? नारायणपूरला साक्षात दत्त महाराजांच्या रूपाने सद्गुरू नारायण महाराज करतायत. साक्षात दत्त महाराजांच्या रूपाने या ठिकाणी उभे आहेत. आणि अशी माते कलियुगाचं महाभयान वादळ आहे.
या घरदारे वृक्ष उन्मळून पडतायत, महाभयान वृष्टी होती, विजा दारुण कडकडतायत, एकमेकाला एकमेक कुणी ओळखायला तयार नाही, कुणी कुणाला दिसना, कुणी सामोरे आलं तर कुणी एकमेकाला जाणना, आप पर कशाचा काही विषय नाही, निर्बुद्ध होत चालली जनमानसं. काय होत चालली? निर्बुद्ध. आणि असं हे महाभयान युगाचं वादळ ऱ्हासाच्या कारणाने पुढे लक्षणं समोर यायला लागली. ऱ्हासाची लक्षणं याच काळामध्ये कुणी वाचू शकत नाही. असं हे महाभयान दारुण असं वादळ याच अशा समयाच्या वेळेला जो करता असेल त्यालाच त्याचा वंशज राखावा लागतो. आणि त्याच पद्धतीने प्रात्यक्षिक उभा राहून नारायणपूरला सांभाळतोय. कशाला? बीजासाठी, वंशासाठी. कोणतं बीज? कोणता वंश? सत्य. सत्य हा वंशाला कोण सांभाळतंय? साक्षात दत्त महाराज या ठिकाणी उभे राहून सांभाळतायत. रक्षिले बीजाचे, जर रक्षण केलं बीजाचं, वंशाचं, तर पुढल्या युगाचं कल्याण होऊ शकतं. अन्यथा सगळा राज झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून प्रात्यक्षिक उभा राहून नारायणपूरला रक्षण चालू आहे. कारण बीज जर राखलं तरच पुढच्या युगाचं कल्याण होणार आहे. महाभयान दारुण तुफान वादळामध्ये कुलदीपाचं रक्षण करणं, कुलदीप म्हणजे बीज आहे. बीज राखलं तरच पुढल्या युगी उद्धार होणार आहे. कारण करणं कशासाठी आहे? पुढल्यांच्यासाठी, पुढच्यांच्यासाठी हे सगळं करणं गरजेचं आहे. म्हणून ही सगळी धडपड चालू आहे. आयशा कारणे सांगत असे एक उदाहरण, होऊन गेला म्हणू तयाचे रक्षणा जैसा धावला लवलाहू, तैशीचे असे ही रीती रक्षणे असे बीजासी, सांगत असे हकीकतीसी, अंतिम युगाचे अंतिम समय आला जन्मासी मनुमुनी, तया समयी तयाचे बरोबरी पत्नी आणि बैल असे साथीसी, बलवान शक्तिशाली निर्मोहिक कापट्यहीन कुमार्ग रहित, निसंशय असोनी एकचित्त, उदार गंभीर ऐसा परोपकारी महामानव, ऐशा कालासी आला जन्मास दोघासहित, पाहू लागे जनास सैरावैरा असे जन, कोणी कोणास न मानिती, एकमेका न पुसती, दुष्टबुद्धी असे अंतकरणी, क्रूर हत्यारी मरी मोहे विषयी, तडपडलेले दिसती सर्वही जने, जय पाहावे दिशेशी ऐसेची दिसती सर्वजन, आकांड तांडव होत असे रात्रंदिन, ओळख न देती न जाणती न मानिती, ऐसे पूर्ण आंधळे जन दिसती नजरेशी, पिशाचवत भासती सर्वजन, एकमेकासी एकमेका खाणे एवढेच दिसे उद्दिष्ट, महाभयान दारुण राक्षसी प्रवृत्ती असे बोकाळलेली, तया काळी देवतर्पण पूजा नामस्मरण मंत्र नाम जप होमावन सद्भाव ऐशा रीतीचा कोठेही नसे लवलेश, देवदैवत भासा माझी नसे माहित, ऐशा युगी अवतरला मनुमानव, तये समय सद्विवेक बुद्धी देखू लागे जनासी, बोलू लागे मनासी, वर्तवीत असे जनासी, परी कोणी न ऐकती याचे बोलियासी, न मानिती न ऐकती, न पाहती न पुसती, न विचारती ऐकण्यास सद्विचार भावासी, पुढती न येती ऐतिहासी, वेडा वेडा मूर्ख मूर्ख म्हणून किंचाळत पळती, कोणी न मानिती मूर्ख आहे म्हणून. उदाहरण सांगताय सद्गुरु. आद्य मानव कोण होऊन गेला? मनु. त्याच्या रक्षणासाठी जसा लवलाहू म्हणजे साक्षात परमात्मा धावला, रक्षण बीजाचं होतं, रक्षण बीजाचं होतं. मग ती हकीकत आता सद्गुरु आपल्याला सांगतायत. अंतिम युगाच्या अंतिम वेळेला जन्माला मनुमुनी आला आणि त्याच्याबरोबर कोण होतं साथीला? पत्नी आणि बैल. कोण होतं साथीला? पत्नी आणि बैल. तो बलवान शक्तिशाली पण निर्मोहिक होता, कापट्यहीन होता, कुमार्ग रहित होता, त्याचा मार्ग अतिशय चांगला होता. निसंशय असा एकचित्त उदार गंभीर असा हा महामानव ह्या दोघांबरोबर आला. की दोघं पत्नी आणि बैल अशा पद्धतीने दोघ जण आले. पाहू लागला जनांना, सगळ्यांना पाहायला लागला. तर सगळीकडे पाहिल्यानंतर सैरावैरा सगळं जन आहे. जन कसं आहे? सैरावैरा अवस्थेमध्ये, कोणी कोणाला मानना, कोणी कोणाला पुसत नव्हतं. दुष्टबुद्धी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. क्रूर, हत्यारा, मदी, मोहानी, विषयानी तडपडलेले सगळेजण दिसायला लागले. जिकडं पाहावं तिकडं अशाच पद्धतीची सर्व लोक आणि अखंड तांडव रात्रंदिन सगळा पाहत राहिला. दुसऱ्याला कुणी मानना, एकमेकाला कुणी ओळख देना, जाणत नव्हतं, कुणी मानत नव्हतं. आणि असं सगळं आंधळे जन नजरेला दिसायला लागलं. पिशाचवत सगळे भासायला लागले. सगळे पिशाच्यासारखे, राक्षसासारखे वागायला लागले. एकमेकाला खाणं, एकमेकाला खाणं एवढंच उद्दिष्ट दिसायला लागलं. आणि महाभयान दारुण राक्षसी प्रवृत्ती बोकाळली. त्यावेळेला
देवतर्पण, पूजा, नामस्मरण, मंत्र, नाम, जप, होम हवन, सद्भाव अशा कोणत्याही रीतीचा लवलेश नव्हता. देवदैवत भासामध्ये सुद्धा कोणी मानायला तयार नव्हतं. अशा या युगामध्ये कोण अवतरलं? मनू म्हणून आला. आणि तो मनू मानव त्यावेळेला सद्विवेक बुद्धी सगळ्यांना देखू लागला, बघायला लागला, बोलायला लागला, सगळ्यांना सांगायला लागला की अरे नीट वागा, नीट राहा, नीट वागा, नीट राहा. देवाबद्दल धार्मिक गोष्टी सांगायला लागला. पण त्याचं कुणी ऐकायला तयार नाही, कुणी ऐकायला तयार नाही, कुणी त्याच्याकडे पाहायला तयार नाही. हा आपला सद्विचार सांगण्यासाठी धडपड करतोय, पण कुणी सुद्धा त्याच्या जवळ फिरकायला तयार नाही. उलट त्याला वेडा वेडा, मूर्ख मूर्ख म्हणून सगळे ओरडायला लागले, कारण कुणी मानायलाच तयार नव्हतं. त्यालाच म्हणायला लागले हा वेडा आहे, हा मूर्ख आहे म्हणून. परिजन हे असे आंधळे, प्रकाश संपला असे याची अंतकरणी, म्हणून आपण अशी न मानिती, ऐसे समजून अंतकरणी, पिछा न सोडी तयाचा, करीत असे एकत्रित जमा, सांगत असे ज्ञान तत्वज्ञान, नामस्मरणाशी गरजित असे, सत्याचे वागणे, असत्य जुगारून देणे, चोरी लबाडी न करणे, मर्यादा राखणे, ऐसे देत असे ज्ञान लवलाही, परी कोणी न मानी, कोणी न पाहती, कोणी न ऐकती, जवळही न फिरकती, ऐसा पाहुनी समय, मनोमनाशी होय खचित, युगा माझी कर्तव्य करणे असे उचित, म्हणून कर्तव्यासी न सोडिता, देत असे चिकाटी, मानव म्हणून जो आला जन्मासी, तयाने न चुकावे आपल्या कर्तृत्वासी, म्हणून विचार करोनी म्हणी, परत परत जाऊन बोधित असे जनासी, जन वेडा वेडा म्हणून किंचाळती, काना नजीक येऊन, ऐसे लोटता कै एक दिन, जन मानसी सुचला विचार, हा दुष्ट येऊनी आम्हासी सांगत असे तत्वज्ञान, याची संपू याचीच असती, कारण न होता ऐसा करोनी विचार मनी, समीप जाती मुनिवरा, बोलते झाले सद्विवेक बुद्धी, कापट ठेवून पोटाशी, बोलती वरल्या अंगे, मुनिवरा आपण जे जनकल्याणा करीत आहात उपाय, तयासी आम्ही समर्थ होऊ पाहत, आम्ही सर्वजण आपणास करीत असे सहकार्य, मुनिवर सरळ विवेक बुद्धी, जनकल्याण जसे परमेश्वर शक्ती, ऐसे मानुनी करीत असे जनसेवा. जन सगळे आंधळे, प्रकाश संपलाय, याला सगळेजण नावं ठेवायला लागलेत, वेडा वेडा मूर्ख म्हणायला लागलेत. पण मनुमुनी मात्र मनामध्ये विचार करायला लागलेत की हे सगळे जन आंधळे आहेत, त्यांच्या आतला ज्ञानाचा प्रकाश संपलेला आहे, अंतःकरणामध्ये तो प्रकाशच नाहीये, त्यामुळं आपल्याला मानत नाहीये. आणि असं समजून अंतःकरणामध्ये विचार करून त्यांचा काय पिछा सोडायला हे तयार नाही. सारखं सांगत होते, एकत्रित जमा करून तत्वज्ञान, ज्ञान, नामस्मरण सांगण्याचा प्रयत्न करत होते. सत्य वागावं, असत्य जुगारून द्यावं, चोरी लबाडी करू नये, मर्यादा राखावी, असं ज्ञान द्यायला लागला. पण कोणी ऐकत नव्हतं, कोणी पाहत नव्हतं, कोणी फिरकतही नव्हतं त्याच्याजवळ, अशी अवस्था होत होती. हा मात्र विचार करत होता सारखा. या युगामध्ये कर्तव्य करणं गरजेचं आहे म्हणायला लागले. कर्तव्य करणं गरजेचं आहे म्हणून तो चिकाटी सोडायला म्हणू तयार नव्हते. मानव म्हणून जो जन्माला आला त्यांनी कधीही आपल्या कर्तव्याला चुकू नये, म्हणून मनू विचार करायला लागला मनामध्ये आणि चिकाटी सोडायला तयार नाही. परत परत जाऊन सांगायला लागला, पण परत परत लोक सुद्धा त्याला वेडा 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 म्हणून कानानं जी घेऊन ओरडायला लागली. असे काही बरेच दिवस गेले. मग सगळ्यांमध्ये जी लोक होती, जनमानसं होती, त्यांच्यामध्ये विचार सुचला, हा दुष्ट आपल्याला येऊन सारखं काही ना काही करायला लावतोय, हा दुष्ट आपल्याला तत्वज्ञान सांगतोय, आपल्याला भ्रांत पडली, आपल्या मागे व्याप लागलेला आहे, आणि हा उगाच आपल्याला काही पण करायला लावतोय. आणि म्हणून जनलोकांनी विचार केलं कापट्य बुद्धीने. कशाने? कापट्य बुद्धीने विचार केला एकमेकामध्ये की ह्याला आता याच्याच हाताने आपण संपवून टाकू, असा विचार मनामध्ये केला. आणि त्या मुनिवराच्या मनुमुनींच्या जवळ सगळे गेले आणि बोलत राहिले सद्विवेक बुद्धी असं म्हणून, पण पोटामध्ये मात्र कपट आहे. कपट ठेवून बोलायला लागले वरल्या अंगाने की जनकल्याणासाठी मुनिवरा तुम्ही काहीतरी करायचं म्हणत होता, मग आम्ही पण तुमच्यामध्ये समरस होऊ पाहत आहे, आम्ही सर्वजण या कार्याला तयार आहोत. मग मुनिवराला आनंद झाला, आनंद वाटला मनुमुनींना. ते सरळ होते, विवेक बुद्धी, कारण त्यांच्या मनामध्ये एकच होतं, जनकल्याणाचं असे परमेश्वर शक्ती जी आपली गुरुमाऊली करतायत अखंडपणे, जनकल्याणातच परमेश्वर शक्ती आहे असं मानून ते अखंड करतायत. आणि अशा पद्धतीने तो मनुमुनी जनसेवा अखंड करीत होता.
ऐसे ऐकून विचार तयाचे जाहली खुशी मनाच्या अंतकरणापासून यज्ञ करण्याचे जनशांती कारणे येण्याची कारणे परमेश्वर होता शांत जनाची होय कल्याण म्हणून यज्ञ करण्याचे उचित ऐसा मांडिता विचार जन कापट्टे ठेवून पोटात हो हो म्हणून किंचाळती मनात आम्ही आपणासी पाहिजे असेल ते करण्या सहकार्यास होत असे प्रवृत्त ऐसे ऐकून जनवाणी मनुष्य होत असे अति आनंद तयाने यज्ञाशी आरंभिले प्रयत्न करून तव समय सर्वासी बैसविले यज्ञाची समीप यज्ञ प्रारंभी तये समय यज्ञ काळी बळी देणे असे प्रथा म्हणून प्रश्न निर्माण झाला सर्वाच्या चित्ता तव कापट्य करून आले असती जन यासी एक एक करून टाकू संपूर्ण जना माझी महाराज आपणापाशी असे एक बैल तयासी द्यावे बळी जनकल्याणा कारणिक तव समय पावनी होत असे जनकल्याण बुद्धीसी नसे मलिनता ऐसे समय हो म्हणून दिदले बळी बैलासी यज्ञासी केले पुरे कापट्टे विचारवाले करती विचार एकमेकात तिना माझी राहिले दोन ऐसेच रीती संपू एक एक म्हणजे आपल्या मागची पिढा जाईल संपूर्ण ऐसे दुर्बुद्धी खळ नाठाळ ताठाळ लफंगे चोर युगाचे अंतिम काळी आले जन्मासे घातपाताची कारणिक येण्याची याची कारणे होत असे दुर्बुद्धीस प्रवृत्त ऐसे काही लोटदा दिनमान परत एकत्रित येऊन करती विचार तिना माझी राहिले दोन ऐसेच रीती एकेकाशी टाकू संपूर्ण आपले मागची पिढा जाईल संपूर्ण असं सगळं ऐकून विचार सगळेजण आले तिथं आणि म्हणाले अहो तुम्ही म्हणत होता काहीतरी करायचं म्हणून आनंद झाला मनूला की हे सगळं विचार आनंद झाला आणि मग मनाच्या अंतकरणापासून सांगितलं की जनशांतीसाठी यज्ञ करणं गरजेचं वाटतंय ह्याच्यामुळं परमेश्वर जर शांत झाला तर जनाचं कल्याण होईल म्हणून यज्ञ करणं गरजेचं आहे त्यावेळेला सगळे आलेली लोक पोटामध्ये कपट ठेवून हो हो म्हणून किंचाळायला लागले हो आपण करू तुम्हाला काय पाहिजे असेल ते आम्ही सहकार्य करतो असं म्हणल्यानंतर पुढं जनवाणी ऐकून आनंद झाला त्यांना आणि यज्ञाला आरंभलं त्यावेळेला यज्ञ प्रारंभी तो काळ असा होता की त्यावेळेला बळी देणं प्रथा होती यज्ञाच्या वेळेला बळी द्यायची पद्धत होती मग आता बळी कुणाला द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला सगळेजण जे आलेले होते ते म्हणाले महाराज तुमच्यापाशी एक बैल आहे त्याला द्यावं बळी आपण जनकल्याणासाठी हाही सरळ मनाचा मनोमुनी ह्यांनी कुठलाही विचार केला नाही म्हणले जनकल्याणातच खरं परमेश्वराची शक्ती आहे परमेश्वराची भक्ती आहे म्हणून त्यांनी बैलाला बळी देण्याचं तयार झालं बळी दिलं बैलाला यज्ञ पूर्ण केला आणि यज्ञ पुरा झाल्यानंतर सगळेजण जन आनंदाने गेले त्यांना मजा वाटायला लागली एक संपवला म्हणले काय म्हणले 3 होते किती होते 3 जण कोण कोण मनोमुनी पत्नी आणि बैल त्यापैकी म्हणले एक संपवला आता 2 राहिले बघू त्यांचं काय करायचं नंतर अशा पद्धतीने तो नाठाळ ताठाळ लफंगे चोर अशा युगामध्ये जन्माला आले आणि घातपाताचाच विचार दुर्बुद्धीची प्रवृत्त होते आणि काही दिनमान गेले परत एकत्र आले परत एकत्र येऊन विचार करायला लागले तिना मागं किती राहिलेत 2 राहिलेत आता एकेकाला आपण संपून टाकू म्हणजे आपल्या मागची पिढा संपून जाईल ऐसे कापट्टे बुद्धी करून विचार वर्तवित असे कारणासे महाराज बोले आपणची बोलला जनकल्याणा कारणे दुसरे करण्याचे यज्ञ आम्ही आहोत आपणाशी मदत करण्याची तयार तो मुनीवर बोलती तयासी एवढा सद्भाव असेल तुमच्या अंतकरणी तरी आम्ही जनकल्याणा कारणीची आलो जन्मासी सरळ विचारी सरळ मनासी बोलीत असे सद्विवेक बुद्धी ऐसे एकमेका संभोगुनी लागत असे आपापल्या कर्तव्यासी दिनमान येता नजीक आरंभिले दुसऱ्या यज्ञास रचना झाली पूर्ण बळी देणे कोणास प्रश्न झाला निर्माण तव बोलती जन महाराज खरे तर होता नंबर आपलाच परी आपण यज्ञ करते म्हणून बळी द्यावे आपल्या पत्नीस म्हणू मनी असे सरळ होकार दिला असे तयासी कापट्य बुद्धीवाले अंतकरणी होती खुश एकमेका कापट्य बुद्धी खुणवीत संपूर्ण जाईल म्हणून पिढा जाईल आपली मागची बळी दिले मनुच्या पत्नीस जनकल्याणाकारणे देह गेला वाया तरी परवा न करती मुनिजन तये समय आगटीत घडले एक मनुपत्नीशी जाणीव झाली निश्चित कापट्य रूपे येऊनी करती यज्ञाशी सहकार्य
तियेचा आत्मा खडबडू लागे यज्ञपात्री तव देखोनी कापट्टे वेशवाले गडबडोनी अंतकरणी भीतीचे पोटी निघून गेले यज्ञ मंडप सोडून तया समयापासून घंटानाद झाला सुरू घंटानादे पिशाच शक्ती जाते निघून म्हणून घंटा बांधती हरेक मंदिरात मंदिराची घंटा झाली सुरू मनुपत्नी पासून मंदिरी घंटा बांधणे तयेचे काळापासून झाली सुरुवात. मग त्यानंतर पुन्हा विचार सगळ्यांनी कपट बुद्धीने केला की आता तिघापैकी दोन राहिलेत एकेकाला आपण हळूहळू संपून टाकू. मग सगळेजण मिळून गेले पुन्हा त्यांच्यापाशी मुनींपाशी म्हणाले महाराज आपणच म्हणत होता जनकल्याणासाठी दुसरा यज्ञ करणं गरजेचं आहे आम्ही मदत करायला तयार आहोत. मुनीवर पण सरळ म्हणाला त्यावेळेला एवढा जर सद्भाव म्हणले तुमच्या मनामध्ये असेल तर आम्ही सुद्धा जनकल्याणासाठीच आहोत आम्ही त्यासाठी जन्माला आलेलो आहोत. कारण सरळ मनाचे सरळ विचाराचे आणि सद्विवेक बुद्धीने सांगायला लागले. त्यावेळेला एकमेकाला संबोधून कर्तव्याला तयार झाले. यज्ञाचा काळ जवळ आला यज्ञ आरंभ करायची तयारी झाली रचना पूर्ण झाली आणि त्यावेळेला पुन्हा प्रश्न कोणता निर्माण झाला बळी देण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला सगळेजण विचार करायला लागले आणि सगळेजण मनुमुनीला म्हणाले महाराज खरं तर नंबर तुमचाच होता. काय म्हणाले नंबर तुमचाच होता पण आपण यज्ञ करते म्हणून आता बळी कुणाला द्यावं तुमच्या पत्नीला द्यावं. पत्नीला बळी द्यावं म्हणल्यानंतर त्यांनी ठरवलं ठीक आहे म्हणले पत्नीला बळी द्यायला तयार झाले. कारण जर लोकांचं कल्याण होत असेल तर बळी गेला म्हणून बिघडत नाही कारण सरळ विचार सरळ मन. पण हे मात्र कसे आलेले होते कपट ठेवून आलेले होते आणि त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी त्यावेळेला ते बळी दिलं पत्नीला. बळी दिल्याबरोबर तिचा जो आत्मा म्हणजे जीव तो जीव जो होता तो जीव तो तूप टाकलेलं जे भांड आहे वाटी त्यामध्ये ते जीव आला आणि ते खडबड 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 टन 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 आवाज यायला लागला. जसा आवाज आला त्याच पद्धतीने ती भीतीमुळं भूत वाटलं पिशाची वाटलं म्हणून पळून गेले. हे सगळे यज्ञमंडप सोडून पळून गेले आणि त्याच वेळेला तेव्हापासून घंटानाद सुरू झाला. काय सुरू झालं घंटानाद. तेव्हापासून मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये घंटा बांधणं सुरू झालं. ही घंटा म्हणजे कोण आहे मनुची पत्नी. मनु पत्नीपासून घंटानाद सुरू झाला म्हणून ही घंटा म्हणजे कोण आहे मनुची पत्नी. म्हणून मंदिराची घंटा सुरू कुणापासून झाली मनुपत्नीपासून. त्या काळापासून ती सुरुवात झाली. ऐसा राखुनी भाव सद्भाव विवेक राखुनी अंतकरणी होत असे प्रवृत्त कार्य पुरे करण्या कारणिक दिदले बळी पत्नीसी आंधळे जन्मांती अंतकरणी समाधान होत असे अंतकरणी आनंद बुडवले आपण्याचे कुटुंबियास यज्ञ झाले अपूर्ण जाती आपल्या घरोघरी निघून टवाळी करती चांडाळ ऐसा संपवला मनुमुनी पिढा गेली निघून आपली मागची समय मिळेल ऐशा ठिकाणी राहुनी हिंडत असे रानुरानी तव काळ लोटदा काही एक दिन आवर्षण घडले महादारुण पाणी न मिळे प्यावयास सैरावैरा लागला पळू लागले जन एकमेका खावयासी पळून आकांत झाला धरणी मातेवरती भार पेलविना मातेसी दुर्बुद्धीचा तव कोपाय होनी माता ऐशी अवगुणासी न पाहावे डोळा म्हणून आकांत करीत असे ममतेची आकारणिक जया समय दुर्बुद्धी नाश प्रवृत्ती कुमार्ग कुगती जाती अधोगतीसी तया समय होत असे प्रलय ऐसा समय कारणे कारणिकाला समीप म्हणून ऐशी रीती होत असे मनुसी न पाहावे डोळा अंतकरणी होत असे दुःख दारुण हिंडत असे वणवण पाणी न मिळे प्यावयासी स्नान आचमन तर्पण लांबची ऐसे समय हिंडता हिंडता डबका माझी दिसले पाणी आंजोळी माझी घेतले आचमने कारणिक तया समय आंजोळीच्या लवणा माझी मत्स्य दिसे नैनी टाकून दिल्या यासी मृत्यू येईल यासी. मंदिराची घंटा कधीपासून सुरू झाली बांधणं मनुपत्नीपासून. असा हा राखून भाव सद्भाव विवेक राखून अंतकरणामध्ये प्रवृत्त होऊन कार्य पुरे केलं. पत्नीला बळी दिलं मनुमुनींनी पण हे आंधळे जे जन आहे ते मात्र अंतकरणामध्ये समाधान मानायला लागले. कारण त्यांचं समाधान कसं होतं ह्याचं कुटुंब आपण संपवलं ह्याचा त्यांना आनंद होता आणि टवाळी करून चांडाळ विचार करायला लागले की पिढा गेली आता निघून आपल्या मागची मनू एकटाच राहिला. मग जशा ठिकाणी जागा मिळेल त्या पद्धतीने रानोराणी हिंडायला लागले. त्यावेळेला काही काळ लोटला आवर्षण महादारुण पडलं पाणी प्यायला मिळेना सैरावैरा सगळेजण पळायला लागले एकमेकाला खायला पळायला लागले. एवढा आकांत झालाय धरणी मातेवरती. त्या धरणी मातेला सुद्धा या दुर्बुद्धीचा भार सोसवना पेलवना
त्यावेळेला कोपाय होऊन माता होऊन अशा अवगुणाशी तिला डोळा पाहावेना, अशी अवस्था डोळ्यांनी पाहावेना. त्यावेळेला आकांत व्हायला लागला ममतेची अकारणिक. कारण ती कोण आहे? माता आहे. धरणी सुद्धा आपली कोण आहे? माता आहे. ज्या वेळेला ज्या समय दुर्बुद्धी, नाश प्रवृत्ती, कुमार्ग, कुगती, अधोगतीला सगळं जातं, त्यावेळेला प्रलय होण्याची वेळ जवळ आलेली असते. असा समय कारणिक जवळ आला. त्या मनूला मात्र डोळ्यांनी पाहावेना. अंतःकरणी दुःख दारुण व्हायला लागलं, वर्णवण हिंडायला लागला, चित्ताला स्थिरता नाही, जनाचं कल्याण व्हावं हाच त्याच्या अंतरामध्ये त्रागा होता. त्याचा त्रागा काय होता? जनाचं कल्याण व्हावं. पण इकडं मात्र पाणी सुद्धा प्यायला नाही, स्नान, आचमन, तर्पण हा विषय पुढचा. अशा पद्धतीने हिंडता डबकामध्ये पाणी दिसलं. कशामध्ये? डबकामध्ये. त्यामुळे आंजोळीमध्ये घेतलं आचमनासाठी, ओंजळीमध्ये घेतलं, आणि त्याच वेळेला नेमकं त्यामध्ये काय दिसलं? मासा दिसला. मासा दिसला आणि त्यांनी विचार केला, जर टाकून दिलं तर त्याला काय येईल? मृत्यू येईल. हा त्याच्या मनामध्ये विचार आला. म्हणून विचार करून कमंडलू माझे सोडिले तयासी, विधी पूर्ण करून निघता झाला पुढारी, दिनमान लोटिता कमंडलू मधील मत्स्य होय थोर, तो विचार करी म्हणून ऐसा करोनी विचार मानोसी, क्रमितसे मार्गासी, काही गेलिया अंतरावरती, कूप दिसे नयनी, आनंद होतसे मनी, मत्स्याची सोडून द्यावे कुपा माझी पाणी होते अत्यल्प, तयातची सोडले यास, नजीकची रावणी येता जाता, करीतसे देखभाल, तया माझी दिन लोटता, मत्स्य होय थोरो, विचार करोनी मनी, म्हणतसे आपण पाळले यासी, विचार केला पाहिजे मनासी, यासी बांधुनी शिरी घेऊनी, समुद्रा माझी द्यावे सोडून, कर्तव्यासी लागत असे, घेऊन जाता समुद्रा समीप, 3 कोस धावून येत असे समुद्र, लोटांगणी मत्स्यासी, पाहोनी नवल म्हणू, विचार करीत असे म्हणी, आघटित असे ही करणी, नवल असे यात काहीतरी, विचार करीत असे म्हणी, समुद्रा माझी दिसले सोडून, शांत झाला म्हणू म्हणी, होय समाधान तयासी, तव समय मत्स्य बोलत असे वाणी, ऐक म्हणू मुनी, होणार असे अंत जला माझी पृथ्वीचा, ऐसे समय बीज घेऊनी, नौके माझी बैसावे, जलमय होईल जव पृथ्वी, तव समय आठवण करावी मम चित्तासी, धावून येईल लवलाही, कळील सांभाळ तुझा, ऐसी ऐकोनी वाणी म्हणू, आनंद परोपकारी उपकारी असे परमेश्वरू, न कळे याचा महिमा कोणासी, म्हणून विचार करीत असे म्हणी, वंदन करुणी क्षीरसागर व मत्स्यासी, निगत असे भ्रमणासी देशांतरा. ओंजळीमध्ये पाणी घेतलं, त्या पाण्यामध्ये काय दिसलं? मासा. आता टाकून द्यावा तर मरल मासा. तो विचार करून मग कमंडलू होतं, आणि कमंडलू मध्ये थोडं पाणी होतं, त्यामध्ये त्या माशाला सोडलं. विधी पूर्ण झाला आणि पुढे जायला लागले. पुढे जायला लागल्यानंतर ते थोडे दिवसांनी कमंडलूतलं जे मासा होता तो मोठा झाला. मोठा झाल्यानंतर ते कमंडलू त्या माशाला लहान पडायला लागलं. कमंडलू त्याला लहान पडायला लागलं. त्यावेळेला म्हणून विचार केला की ह्याला कुठल्या तरी जवळ विहिरीमध्ये सोडलं पाहिजे, विहिरीमध्ये सोडलं पाहिजे. असा विचार करून बाजूला मग विहीर दिसली. विहीर दिसल्यावर मग त्या विहिरीमध्ये सोडला. आनंद झाला विहीर दिसल्यावर. त्या विहिरीमध्ये माशाला सोडलं. माशाला विहिरीमध्ये सोडलं. त्यामध्ये पाणी किती होतं? अगदी थोडं होतं, फार नव्हतं, कारण दुष्काळच होता पूर्ण पडलेला. त्यातच त्याला सोडलं आणि येता जाता तिथं देखभाल करायला लागला. त्या माशाची देखभाल करायला लागला, बघायला लागला माशाकडे. पण दिन लोटता थोडे तो मत्स्य म्हणजे तो मासा अजून मोठा व्हायला लागला. मोठा झाला, थोर झाला पूर्णपणे. आणि मग मनूला विचार आला की ह्याला आपण पाळलंय, ह्याला आपण पाळलंय, आपण याला विचार केला पाहिजे की ह्याला आता इथं शक्य नाही, म्हणून शिरी बांधून समुद्रामध्ये सोडून द्यावं, हे कर्तव्य आपल्याला गरजेचं आहे. त्यावेळेला मग समुद्रामध्ये घेऊन निघाला, डोक्यावर बांधून समुद्रामध्ये घेऊन निघाला. आणि समुद्रामध्ये घेऊन चाललेला असताना तिथं गेल्यानंतर समुद्राच्या जवळ जावं तोपर्यंत समुद्र 3 कोस अलीकडे आला त्या माशाच्या पाया पडण्यासाठी. लोटांगणी मत्स्यासी, त्या माशाच्या पाया पडण्यासाठी समुद्र आला. म्हणून नवल वाटलं मनूला, हे काहीतरी नवल आहे की आघटित अशी करणी आहे, यामध्ये मोठं नवल आहे, याचा विचार मनोमनी करायला लागला. समुद्रामध्ये सोडलं माशाला आणि शांतपणे उभा राहिला. त्यावेळेला मासा बोलत सेवाने, मासा बोलायला लागला की मनोमनी, आई होणार असे अंत जला माझी पृथ्वीचा.
ह्या पृथ्वीचा अंत जलामध्ये होणार आहे. आणि त्यावेळेला तू काय कर, बीज घे, म्हणजे बी घे, धान्याचं बीज घे आणि ते बीज घेऊन नौकेमध्ये बस. आणि ज्या वेळेला जलमय सर्व पृथ्वी होईल त्यावेळेला तू माझी आठवण कर, मी तुझ्यासाठी धावून येईल आणि सांभाळ करीन. अशी वाणी ऐकली, अशी वाणी म्हणून ऐकली. म्हणून विचार करायला लागला मनामध्ये, अनंत परोपकारी उपकारी हा परमेश्वर आहे, याचा महिमा कळणं सोपं नाहीये. आणि हाच विचार करत मनोमुनी बसला. वंदन केलं समुद्राला, क्षीरसागराला वंदन केलं आणि पुन्हा भ्रमणासाठी निघाला देशांतराला. काही काळ लोटल्यावरती जलमय झाली पृथ्वी, बुडाले सर्व जगधरित्री. ऐसा समय पाहुनी बीज घेऊनी नौके माझी बैसला म्हणून स्मरण करूनी मत्स्याचे. धावून आला लवला आहे शिंगे असणारा देखोनी मत्स्य. होतसे हर्ष आनंद मनासी नमन तयासी करोनी वंदितसे. मत्स्य बोलतसे म्हणूसी तव नौकेची दोरी बांध मम शिंगासी. ऐशा जलमय पृथ्वी माझी हिमालयापाशी बांधोनी एका झाडाशी. स्थिर करियेले म्हणूसी बोलतसे वाणी जव होईल जल कमी. तया समयी पृथ्वीवरी टेकोनी या बीजासी रोपोनी. धान्य करोनी निर्माण सांभाळावे पुढल्या जनास. पुढल्या जगाचा होय तूच आद्य मानव. ऐसा मनुष्य देऊनी संदेश मत्स्य होय गुप्त. बीज राखण्या कारण यातना कठीण. समय कठीण काळ कठीण याची लागत असे सामना करण्या कारणे उचित. ऐसा हा अंतिम समय येत असे घडून. तैशाच परी क्षेत्र नारायणपूर. वृक्ष होय महाबलवान. बीज रक्षण्या कारणे दीप रक्षण्या कारणे. वादळाशी करोनी सामना. जनकल्याणा कारणे होय निर्माण करता दत्तराजा. यासी सांभाळीत असे उभा राहोनी. यासी कारण मात्र असे आम्ही निमित्त. रक्षण करता असे तोचितो. ऐसी कृपा उभा राहुनी प्रत्यक्ष करीत असे सांभाळ जनाचा. तया ठिकाणी काय असे न्यूनता. ऐसिया क्षेत्रासी स्वतः उभा असे परमेश्वरू. सांभाळीत असे जनासी उभा राहुनी मागे पुढे. ऐसे हे परमपावन क्षेत्र असे नारायणपूर. करणी असे तयांचीच म्हणून वृक्ष फोपावीत असे अगाध. ऐशा वृक्षाशी नीतिमत्ता सांभाळून जतन करणे असे आपण सर्वांनी. ऐशा काळी जे खपती दुःखती जनाचे कारणे देह जिजवती. ऐशियाचे देह लागती सत्कारणे. अशा पद्धतीने जलमय झाली पृथ्वी, जलमय पृथ्वी झाली आणि सगळं जग धरित्री बुडायला लागली. आणि अशाच वेळेला बीज घेऊन नौकेमध्ये मनू बसला, कारण त्याच्या लक्षात होतं बोललेलं, माशाने बोललेलं लक्षात होतं. आणि त्या ठिकाणी नौकेमध्ये बसून गेला आणि स्मरण केलं मत्स्याचं. आणि मत्स्याचं स्मरण केल्याबरोबर तो धावून आला मत्स्य. मोठा शिंग असणारा तो मत्स्य आला पुढं. आणि त्यावेळेला हर्ष आनंद झाला. मनूला नमन केलं, नमस्कार केला. आणि त्यावेळेला मत्स्य मनूला म्हणायला लागला, तव नौकेची दोरी बांध मम शिंगासी. माझ्या शिंगाला तुझ्या नौकेची दोरी बांध. अशा वेळेला जलमय पृथ्वीमध्ये नौका घेऊन मत्स्य कुठे गेला, हिमालयापाशी गेला. आणि त्यावेळेला एका तिथल्या वरच्या झाडाला बांधून स्थिर केलं मनूला. आणि पुन्हा मनूला मत्स्य सांगायला लागला की होईल जवळ जल कमी. ज्या वेळेला जल पाणी कमी होईल त्यावेळेला पृथ्वीवर टेकून पृथ्वीवरती जाऊन तुम्ही या बीजाला रोपवा आणि धान्य निर्माण करा. पुढल्या युगाचा तूच आद्य मानव अशील, जनाचा सांभाळ करावा असा मनूला संदेश दिला. आणि मत्स्य गुप्त झाला. बीज राखण्याकारण, बीज राखण्यासाठी यातना कठीण असतात, काळ कठीण असतो, समय कठीण असतो आणि त्याला सामना करण्याला लागतो. आणि हे उचित जी वेळ अंतिम समय हे घडून आलं. आणि त्याच पद्धतीनं हा दाखला आहे, उदाहरण देण्यामागचं कारण असं. हा मनू म्हणजे मनुस्मृती पण आहे बघा, मनुस्मृती पण आहे. मनुमुनी फार मोठे होते आणि हा दाखला हे उदाहरण सद्गुरूंनी दिलं. याचं मूळ कारण बीज राखण्याकारण. कशासाठी? बीज राखण्याकारण. यातना कठीण आहे, सामना करण्यासाठी फार मोठ्या यातना होत आहेत. आणि तशाच पद्धतीचा त्रास यातना या आत्ताच्या काळामध्ये, सध्याच्या या कलियुगामध्ये सुद्धा आत्ताच्या काळामध्ये क्षेत्र नारायणपूर. वृक्ष कसा आहे? बलवान आहे. पण या ठिकाणी बीज राखण्यासाठी, दीप राखण्यासाठी वादळाशी सामना करून दत्त महाराज मागं पुढे उभा राहून सांभाळतोय वंशाला. कुठल्या वंशाला? सत्य या वंशजाला. अशी कृपा प्रत्यक्ष उभा राहून सांभाळ जनाचा हा दत्तराजा करतोय असं सद्गुरू म्हणतायत. मागं पुढे उभा राहून सांभाळतोय जनांना सर्वांना. हे परम पावन क्षेत्र नारायणपूर आहे. हे क्षेत्र असं परम पावन नारायणपूर आहे. आणि म्हणूनच वृक्ष वाढत चाललेला आहे. ह्या वृक्षाला नीतिमत्ता सांभाळून, नीतिमत्ता सांभाळून आपण सर्वांनी जतन केलं पाहिजे. अशा वेळेला जे खपणार आहेत,
या अशाच आपल्या नारायणपूरच्या सर्व कार्यासाठी जे जे खपणार आहेत, जे जे दुःख सोसणार आहे, त्याच लोकांचं जे देह जे जे झिजवतील त्याच लोकांचा देह सत्कारणाला लागल, असं हे गुढ आहे. ऐसियाचं उद्धार होत असे कार्णिक, ऐसे असे क्षेत्र नारायणपूर, यासी बजावे मनाच्या अंतकरणापासून, होत असे कल्याण स्वतःचे आणि जनाचे. श्री ज्ञान नारायण बोधा माझी जे कथिले असे सर्व तर्क ज्ञानाचे, ऐशा ज्ञानाचा जो घेईल परिपूर्ण लाभ. करीत असे कल्याण जनाचे, ऐसा कल्याणकारो परमदातारो जन उद्धारण्या कार्णिक, आला असे भूतलावरी कार्य असे रक्षण आचरणाशी, येण्याचे कारणे होय कल्याण जनाचे. जन कल्याणार्थ जो करतो उपदेश, तयास देऊन आशीर्वाद, कर्त्याचे करीत असे कल्याण. जो करील पुढल्या सांगितल्या नियमाचे पालन, तयाचे निश्चित होय कल्याण. पुढील आचाराशी घ्यावे समजावून, ऐसा देऊनी आशीर्वाद, होत असे अंतर्दान. ऐशा रीती मिळणे आशीर्वाद, होण्या कल्याण. करीत असे विश्लेषण अध्याय विभागणीचे, या ग्रंथाशी वाचिता मनोभावे, एकचित्त करून या मनाशी, निश्चय दृढ ठेवणी तयावरती. एकांत स्थली बैसोनी जो करील पठण यासी, तयांचे कल्याण तो करील निश्चिती. ऐसा जो घेईल समजावून तयास, तयास तो जन्मांती करील मुक्त निश्चित. ऐसा आशीर्वाद असे दत्तरायाचा, क्षेत्र नारायणपुरीचे महात्म्य असे आगाध. दत्तराव उभा असे रात्रंदिवस जनकल्याणा कारणे, जावोनी जो होईल समरस, तयाशी फल मिळे निश्चित. अशाच पद्धतीने उद्धार कारणिक होतो. क्षेत्र नारायणपूरला येऊन भजावं मनाच्या अंतकरणापासून. कसं भजावं? एवढं मोठं महान असं क्षेत्र आहे, या ठिकाणी अंतकरणापासून भजावं म्हणजे भक्ती करावी. काय करावी? भक्ती करावी. आता भक्ती करण्याचा पहिला टप्पा सद्गुरूंनी आम्हाला देऊन ठेवलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला? गुरुमंत्र. काय दिलेलं आहे? गुरुमंत्र म्हणजे नाम. कारण या कलियुगामध्ये नामाचा महिमा सर्वात मोठा आहे. नामस्मरणाची ताकदच खूप मोठी आहे आणि ही आम्हाला सर्वांना सद्गुरूंनी दिलेली आहे. ही ताकद आता आपण समजून घेऊ एका दृष्टांताच्या माध्यमातून, मग पुढे जाऊ. कलियुग कलियुग येणार, कलियुग येणार, कलियुग येणार, कलियुग येणार असं श्रीकृष्ण सारखे म्हणायला लागले. पांडव होते, पांडव त्यावेळेला म्हणाले की असं नेमका कलियुग, कलियुग म्हणजे नेमकं काय आहे, आणि तुम्ही असताना हे कलियुग काय आहे, तुम्ही जायचं म्हणताय सारखं, हा कली म्हणजे नेमकं काय आहे, कलियुग म्हणजे नेमकं काय आहे. त्यावेळेला श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले, सकाळी या, मी तुम्हाला सांगतो समजून. सकाळी या म्हणाले. सकाळी पांडव हजर झाले त्या ठिकाणी. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, आता तुम्ही 5 जण आहात. पांडव किती होते? 5 होते. काय काय नावं त्यांची? धर्मराज म्हणजे युधिष्ठिर, त्यानंतर भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, ही नावं त्यांची. 5 पांडव होते, बरोबर ना. त्या 5 पांडवांना श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही 5ही जण 5 वेगवेगळ्या दिशांना जावा, वेगवेगळ्या दिशांना जावा आणि परत संध्याकाळी मला येऊन भेटा. गेले 5 जण आपापल्या दिशेने आपापल्या रस्त्याने निघून गेले. निघून गेल्यावर युधिष्ठिर ज्या दिशेला गेलेला होता त्या दिशेला त्याला काय दिसलं त्याचा विचार करू. प्रत्येकाला काही ना काहीतरी चमत्कार दिसणार होता आणि म्हणूनच श्रीकृष्णाने पाठवलं होतं. आश्चर्यच होतं एक एक, आश्चर्यच होतं एक एक. युधिष्ठिर गेलेत त्या दिशेला, युधिष्ठिराला ज्या ठिकाणी गेला त्या दिशेला युधिष्ठिराला दिसलं हत्ती दिसला. काय दिसलं? लक्षात ठेवा बरं का, पुन्हा विचारणार आहे मी. काय दिसलं? हत्ती दिसला. तो हत्ती दिसला, पण त्या हत्तीला 2 सोंडा होत्या. किती सोंडा होत्या? म्हणजे नवल आहे ना, बरोबर ना. त्यानंतर दुसरा कोण? भीम. भीम ज्या दिशेला गेलेला होता, भीम ज्या दिशेला गेलेला होता त्या दिशेला गेल्यानंतर भीमाला दिसलं काय की गाय दिसली. काय दिसलं? गाय दिसली आणि वासरू दिसलं. गाय आणि वासरू. ती गाय आपल्या वासराला म्हणजे आपल्या लेकराला वासराला इतकं चाटत होती, इतकं चाटत होती, इतकं चाटत होती, इतकं चाटत होती की त्या वासराच्या अंगातून रक्त पडायला लागलं होतं. लक्षात घ्या बरं का समजून विषय. काय दिसलं भीमाला? गाय आणि वासरू. वासराला इतकं चाटती गाय की वासराच्या अंगातून रक्त येते तरी तिला पत्ता नाही. तिसरं कोण? अर्जुन. अर्जुन ज्या दिशेला गेला त्या दिशेला अर्जुनाला दिसलं गरुड.
गरुड बसलेला आहे, गरुडाचा पंख आहे, दोन्ही पंखावर त्या वेद लिहिलेले आहेत आणि वेद लिहिलेले असताना सुद्धा तो गरुड काय करतोय, मांस भक्षण करतोय हे दिसलं. त्यावेळेला अर्जुनाला सुद्धा हे वेगळं वाटलं, वेगळं जाणवलं. त्यानंतर पुन्हा चौथं कोण, नकुल. नकुल ज्या दिशेला गेला त्या दिशेला दोन विहिरी दिसल्या. काय दिसलं, विहिरी दिसल्या. एका विहिरीतून पाणी बाहेर यायला लागलंय आणि दुसरी विहीर मात्र बाजूला आहे पण कोरडी ठणठणीत आहे, अजिबात पाणी नाही. समजून घ्या काय दिसलं, नकुलला विहिरी दोन दिसल्या. एका विहिरीतून पाणी बाहेर यायला लागले आणि दुसरी विहीर मात्र कोरडी ठणठणीत आहे. पाचवं कोण, सहदेव. सहदेव ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी मोठाच्या मोठा डोंगर, पर्वतासारखा मोठा डोंगर, त्याच्यावरनं मोठीच्या मोठी एक, ज्याला आपण शिळा, मोठीच्या मोठी शिळा, काय दरड आहे का नाही, आत्ताच्या या भाषेत दरडी पडतात म्हणून दरड, ती दरड वरनं अशी एवढ्या जोरामध्ये आली, तिने मोठमोठी झाडं तोडली, मोठमोठी झाडं तोडली, सगळं तोडत तोडत ती दरड आली. पण नेमकी गंमत अशी घडली, एक गवताची काडी अशी नुसती उभी होती, त्या गवताच्या काडीपाशी ती दरड येऊन जागेवर थांबली. त्याला सहदेवाला सुद्धा नवल वाटलं. सहदेवाला काय दिसलं, दरड वरनं आलेली आहे, तिने सगळ्याचं हे केलेलं आहे, रास केलेला आहे, पण एका गवताच्या काडीवरती ती थांबली आहे. सगळेजण मिळून परत कुठं जमले, श्रीकृष्णापाशी जमले. श्रीकृष्णापाशी जमल्यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला विचारलं, काय पाहिलं तुम्ही. युधिष्ठिराने काय पाहिलं होतं, हत्ती. काय होतं हत्तीला, दोन सोंडा होत्या. त्यावेळेला आश्चर्यानं म्हणाला. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, या कलियुगामध्ये शासनकर्ते जे असतील ते दोन्ही बाजूनी जनतेची पिळवणूक करतील. चाललंय ना असं, बरोबर ना. दुसरं कोण, भीमाने काय पाहिलं होतं, गाय पाहिली होती. वासराला ती काय करत होती, माया करत होती ना, चाटत एवढी होती, मायाच करत होती, पण अंगातून काय निघत होतं, पण तिला भान नव्हतं. हे सुद्धा नवलच वाटलं. आणि त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं की ह्या कलियुगामध्ये पालक म्हणजे आईबाप आपल्या पोरांचे एवढे लाड करतील, एवढे लाड करतील, एवढे लाड करतील, एवढे लाड करतील, एवढे लाड करतील की आपल्या हाताने त्या पोरांचं वाटोळं करतील. चाललंय ना असं, चाललंय ना. तिसरं कोण, अर्जुन. अर्जुनाने काय पाहिलं, गरुड. काय लिहिलेलं आहे, पंखावरती वेद आणि मांस भक्षण करतोय. त्यावेळेला त्याचं गणित सांगितलं श्रीकृष्णाने की या कलियुगामध्ये वेद धर्म पाळणारे जे ब्राह्मण आहेत तेच ब्राह्मण मांस भक्षण करतील. हे नवल आहे ना. तुम्ही आम्हाला म्हणता ना काका तुम्हीच महाग केलंय म्हणून, बरोबर ना. अर्थ समजून घेऊ. असो, विनोदाचा भाग बाजूला ठेवू. परत कोण होतं, नकुल. नकुलानी काय पाहिलं, विहिरी. शेजारी शेजारी होत्या ना, एका विहिरीतून काय व्हायला लागले आणि दुसरी विहीर. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, या कलियुगामध्ये दोन सख्खे भाऊ असतील, एकाच्या घरात जळता जळणार नाही एवढं असेल, दुसऱ्याच्या घरात खायला नसेल पण तो त्याला विचारणार नाही. बहुतेक असं नाही ना चाललं आपल्या इकडे कलियुगात, चाललंय नाही का, कलियुगात चाललंय ना असं, समजून घ्या. त्यानंतर पाचवं कोण, सहदेव. त्याला काय दिसलं, डोंगर आहे, पर्वत आहे मोठा, वरनं दरड कोसळलेली आहे, सगळी झाडं तोडलीत, पण एक गवताची काडी उभी आहे आणि त्या काडीपाशी येऊन ती दरड थांबलेली आहे. त्यावेळेला श्रीकृष्णाने याचा महिमा समजून सांगितला. ह्या कलियुगामध्ये एवढं महाभयान ही अवस्था होत जाणार आहे. या महाभयान अवस्थेतून फक्त जर कुणी वाचवू शकणार आहे येणाऱ्या संकटाला, तर फक्त आणि फक्त नामस्मरण वाचवू शकणार आहे. एवढा हा नामाचा महिमा आगाध आहे. तो या माध्यमातून श्रीकृष्णाने आपल्या पुढे दिलेला आहे. म्हणून समजून घ्या, सद्गुरूंनी हा सोपा मार्ग तुम्हाला पुढे दिला, भक्तीचा आणि नामाचा, भक्तीचा आणि नामाचा. कारण योग याग क्रिया या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही. तिथपर्यंत एखादा जाऊ पण शकतो, सद्गुरु कृपेने सांगता येत नाही. पण भक्ती आणि नाम हा अतिशय सोपा मार्ग या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. म्हणून परिपूर्ण असा हा लाभ करून आपल्या स्वतःचं कल्याण करून घ्यावं, हा असा परमदातारू परम कल्याणकारू दत्त महाराजा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी कल्याणासाठी आलेला आहे. हे कार्य रक्षण आचरणाचं आहे.
येण्याचे कारणे जनाचं सर्वांचं कल्याण होणार आहे. जनकल्याणार्थ जो उपदेश करतो त्याला आशीर्वाद देऊन कर्त्याचं कल्याण होतंय असा आशीर्वाद दिलेला आहे. मग पुढल्या नियमाचं पालन सर्वांनी करावं म्हणलंय. पुढील नियम समजून घ्यायचे की या रीती आशीर्वाद मिळण्यासाठी ग्रंथाला मनोभावे वाचावं म्हणलंय. कसं वाचावं? मनोभावे. मनोभावे वाचण्याला फार मोठं महत्व आहे. त्याशिवाय आपल्याला काही कळू शकत नाही. खरं सार कळल्याशिवाय आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ शकत नाही. म्हणून एकचित्त बसावं आणि निश्चय दृढ ठेवावा ग्रंथावर आणि सद्गुरूंवर. एकांत स्थली बसून जो पठण याला करल त्याचं कल्याण होईल असं म्हणलेलं आहे. असा जो समजून घेतो तो जन्मांती मुक्त होऊ शकतो. हा आशीर्वाद दत्त महाराजांनी दिलेला आहे असं सांगितलंय. आता एक गुढ समजून घ्या. हा ग्रंथ ज्या वेळेला लिहिलेला आहे सद्गुरूंनी, हा लिहिलेला आहे. सद्गुरू म्हणतात दत्त महाराजांनी मला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, अण्णांनी ज्या वेळेला हे सांगितलं त्यावेळेला कुणी मध्ये विचारायचं नाही ओ म्हणून. ज्या वेळेला लिहायला सुरुवात केली त्यावेळेला सांगायला त्यांनी सुरुवात केल्यानंतर काय म्हणून विचारायचं नाही. त्यांच्या तोंडाचं चालू आहे आणि लिहिणाऱ्यांनी गपचूप लिहित राहायचंय. अशा पद्धतीने हा ग्रंथ तयार झालेला आहे. कसा तयार झाला असेल विचार करा. केवढं मोठं गाठोडं. म्हणून सांगितलंय समुद्राची खोली कुठल्या तरी मापाने मापता येईल, पॅरामीटर अमकं तमकं अनेक यंत्रांनी, पण सद्गुरूंच्या ज्ञानाची सद्गुरूंची खोली समजणं सोपं नाही. कारण हे अशा पद्धतीचं गाठोडं तुम्हा आम्हा पुढे मांडलेलं आहे. हा असा ग्रंथ, हा सगळ्यात मोठा ग्रंथ या जगामध्ये प्रसिद्ध होणार आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. कारण एवढं चांगलं सोप्या पद्धतीचं ज्ञान. एक लक्षात घ्या, नुसतं गोष्टी रूप नाहीये. खरं माणसाचं जीवन कसं जगावं यासाठीचा हा ग्रंथ आहे. शिष्यानी कसं वागावं यासाठीचा हा ग्रंथ आहे. आणि हेच तुम्हा आम्हाचं खरं गुरुचरित्र आहे. खरं गुरुचरित्र आहे. कारण सद्गुरूंनी लिहिलेलं आहे, सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, सद्गुरूंच्या मुखातून आलेलं आहे. आणि एवढी ताकद यामध्ये जर उतरली असेल तर ह्याच्या पलीकडे आपल्याकडे तर दुसरा कोणता ग्रंथ श्रेष्ठ होऊ शकत नाही. आणि याला संप्रदाय म्हणायचं, याला संप्रदाय म्हणायचं. म्हणून नारायणपूरचं जे महात्म्य आहे, इथं दत्त महाराज रात्रंदिवस जनकल्याणासाठी उभे आहेत असं सद्गुरू म्हणतायत. म्हणून जो समरस होईल त्याला निश्चितपणे फळ मिळेल. ऐसा तो परम दयाळू भक्तवत्सल कृपाळू जनरक्षक जनतारक दुःखाशी सहारक परमेत साधक जनाचा ऐसा हा कृपाळू भगवंत. तयाशी जो होय समरस मनाच्या अंतकरणापासून तयांचे कल्याण करीत असे तो निश्चित. म्हणून जने भाव ठेवावा निश्चित. आचरणाशी करावे जतन कर्तव्याशी असावे एकनिष्ठ. वाणीने असावे शुद्ध मनाने असावे शांत. ऐशा रीती जो वर्तेला अहोरात्र कर्तव्याशी व आचरणाशी जो घेईल समजावून तयाचे निश्चित होय कल्याण हे जाणावे निश्चित. म्हणून अध्यायाचे कैसे रीती करावे आचरण कैशा रीती समजून घेऊन करावे पठण जेणे कारणे आम्हा जनाचे होय कल्याण. आम्हा अज्ञान जनासी तेने कारणे होऊन कल्याण. आमुचे मानव देहाशी आलिया होय उद्धार तयाचा ऐसे वर्तवावे आम्हासी. ऐशी प्रकार असती तीन रोज एक अध्याय वाचता 18 दिन. तयाशी 18 कल्पेपर्यंत होत असे कल्याण. ब्रह्मपदी होत असे पावन. याची सुरुवात करावी गुरुवारी आणि समाप्ती करावी रविवारी. ऐसे करिता निश्चय ठेवून तयाशी रक्षील तो मागे पुढे उभा राहून आणि धनलक्ष्मी पुत्रपुत्री यांचे होय कल्याण. ऐसे करता लागोपाठ 3 वेळेस ऐसे एक एक वाचिता अध्यायास ऐसे असे फल तयाच परी वाचिता सप्तकालासी विशिष्ट काले विशिष्ट समय तयाचा अनुभव कर्तृत्व करून घ्यावा प्रात्यक्षिक. दत्तराजमाऊली उभी असे रात्रंदिवस सदैव तयाच्या पाठी. तया 7 दिन व्रतासी करीत असे विश्लेषण प्रत्येक दिनीचे. शनिवारी संकल्प सोडून करावी सुरुवात, शुक्रवारी करावी समाप्ती. 7 दिवसाचा टप्पा नंतर बघू. 1 मिनिट. कृपाळू भगवंत जनतारक भक्तवत्सल कृपाळू जनरक्षक जनतारक दुःखाशी सहारक परमहित साधक जनाचा असा कृपाळू भगवंत. त्याला जो समरस होतो मनाच्या अंतकरणापासून त्याचं कल्याण तो दत्तराजा करतो असं सद्गुरूंनी ठाम सांगितलंय. जने भाव ठेवावा निश्चित. आचरणाची जतन करावं. कर्तव्याला सुद्धा एकनिष्ठ असावं. वाणीनं शुद्ध असावं. मनानं शांत असावं. अशा पद्धतीने जो अहोरात्र वर्तेल कर्तव्याला आणि आचरणाला जो समजून घेईल त्याचं निश्चित कल्याण होईल हे जाणावं निश्चित म्हणलंय.
आता अध्यायाची विभागणी सद्गुरू पुढे सांगतात की कशा पद्धतीने अध्याय आपण पुढे जायचं या पद्धतीने सांगतायत पुढे. याला प्रकार 3 आहेत. पहिला प्रकार त्यामधला काय बघू आपण. रोज एक अध्याय वाचता 18 दिन, कारण 18 अध्याय आहेत बरोबर ना. 18 दिवस जर रोज एक अध्याय वाचला तर त्याला 18 कल्पेपर्यंत त्याचं कल्याण होऊ शकतं आणि ब्रह्मपदी पावन होऊ शकतो, एवढी ताकद यामध्ये आहे. याची सुरुवात गुरुवारी करावी आणि समाप्ती रविवारी करावी. निश्चय ठेवून जो याला रक्षील मागे पुढे उभा राहून त्याला धनलक्ष्मी पुत्रपुत्री याचं तो कल्याण करून घेऊ शकतो. असं लागोपाठ जर 3 वेळेला झालं, लागोपाठ 3 वेळेला झालं तर तो परमपदाचा अधिकार त्याला मिळू शकतो. असं एक एक वाचिता अध्यायाचं असं हे फळ आहे. त्यानंतर सप्तकाळाला म्हणजे 7 दिवसाचं पारायण. पहिलं झालं किती दिवसाचं? 18 दिवसाचं. किती? 18 दिवसाचं. आणि आता कोणतं आहे? 7 दिवसाचं सद्गुरू सांगतायत पुढं. फल असे पृथक पृथक आणि त्याचा अनुभव कर्तृत्व करून घ्यावा, प्रात्यक्षिक घ्यावं म्हणतंय दत्तराज माऊली. सदैव त्याच्या पाठी राहणार आहे. तया 7 दिन व्रतासी करीत असे विश्लेषण प्रत्येक दिनीचे. शनिवारी संकल्प सोडून करावी सुरुवात, शुक्रवारी करावी समाप्ती. तया 7 दिनाचे अध्याय विभागणी सांगत असे विश्लेषण करून. पहिल्या दिनी अध्याय वाचावे 4, तयाचे फल असे पुत्रपौत्र सुखी राहून वंशवर्धन होय तयाचे. दुसऱ्या दिनी अध्याय वाचावे 5 पासून 7 पर्यंत, तयाचे फल असे लक्ष्मी तयाचे द्वारी येऊन करीत असे कृपादान. सावधान होऊन घ्यावा लाभ, ऐसा लाभ असे दुजी दिनाचा. तिजी दिनी 8 व 9 अध्यायाची वाचावे, येणे कारणे लक्षण व भक्ती कळवून समयाचे अंती होऊन उद्धार विष्णुपद पावती देजन. चौथी दिनी 10, 11 व 12 या अध्यायाची वाचावे, तेने कारणे जनावरी करुणी कृपा जनयेची जनता जनार्दन. दुःखाचे भवसागरातून नेईल तारुण पैल पारास उद्धार होईल देहाचा. 5वे दिनी 13 व 14 अध्यायाची वाचून भक्ती ज्ञान व जागृती करून करोनी कर्तव्यासी येणे कारणे आपला होणी उद्धार कुटुंब उद्धारे आपल्या असते. 6वे दिनी 15 व 16 वाचावे अध्यायाशी विषय माया मोह अज्ञान हे घ्यावे समजावून. विषय माया मोह अज्ञान ज्ञाने होत असे राख ऐसा असे परमपावन आशीर्वाद. 7वे दिनी 17 व 18 अध्यायाची वाचुनी घ्यावे कल्याण करून देहाचे. येणे उद्धार होत असे मानव देहाचा. तया दिनी सायंकाळी संकल्प सोडून समाप्तीसी ऐसे रीती 7 दिन करता पारायणासी आमाप फल प्राप्त होय तयाशी. यासी असे आणखीन एक प्रकार दिवस त्रय वाचिता फल तयाचे काय होय प्राप्त समजावून घ्यावे लवलाही. आता 7 दिवसाचा आधी समजून घेऊ. शनिवारी संकल्प सोडावा, शनिवारी संकल्प सोडून सुरुवात करावी आणि शुक्रवारी समाप्ती करावी. त्या 7 दिवसाच्या अध्यायाची विभागणी विश्लेषण करून सद्गुरूंनी सांगतात आपल्याला की पहिल्या दिवशी अध्याय किती वाचावेत? 4. हे अध्याय 4 वाचल्यानंतर त्याचं फळ असे पुत्र पौत्र सुखी राहून वंशवर्धन त्याचं होतं. दुसऱ्या दिवशी अध्याय किती वाचावे? 5 पासून 7 पर्यंत. 5, 6 आणि 7. त्याच्या घरी लक्ष्मी स्वतः उभी राहून कृपा करते आणि सावधान होऊन त्याचा लाभ घ्यावा. हा दुसऱ्या दिनाचा लाभ आहे. तिसऱ्या दिवशी 8 आणि 9 अध्यायाला वाचावं. त्यामुळे लक्षण आणि भक्ती कळून समयाच्या अंती उद्धार होण्यासाठी विष्णुपद पावतात सर्वजण हे वाचलेले. 4थ्या दिवशी 10, 11 आणि 12 या अध्यायाला वाचावं म्हणले. तेने कारणे जनावर कृपा करून जनता जनार्दन जे आहे जन हेची जनता जनार्दन दुःखाच्या भवसागरातून तारून नेण्याची ताकद त्यामध्ये येऊ शकते. उद्धार स्वतःच्या देहाचा होऊ शकतोय. 5व्या दिवशी 13 आणि 14 अध्यायाला वाचावं. भक्ती ज्ञान आणि जागृती करून कर्तव्याला समजून घेऊन येणे कारणे तो आपला स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो, पण त्याबरोबर कुटुंबाचाही उद्धार आपल्या हाताने करू शकतो. एवढी ताकद त्यामध्ये आहे. 6व्या दिवशी 15 आणि 16 अध्यायाला वाचावं. विषय मायामोह अज्ञान हे समजून घेऊन अध्याय वाचल्यावर ज्ञान प्राप्त होतं आणि विषय मायामोह अज्ञान ज्ञानाने राख होऊन जातं. असा परमपावन आशीर्वाद या 6व्या दिवसाचा आहे. 7व्या दिवशी 17 आणि 18 अध्यायाला वाचावं. कल्याण करून घ्यावं देहाचं, कारण या दिवशी हे 2 अध्याय जर वाचले तर उद्धार मानव देहाचा होऊ शकतो. आणि त्याच दिवशी संध्याकाळी संकल्प सोडावा, समाप्ती करावी. समाप्तीच्या वेळेला 7 दिवस अशा पद्धतीने जर पारायण केलं तर आमाप फल त्याला प्राप्त होतं. याला अजून तिसरा जो प्रकार आहे तो असा आहे दिवस त्रय, म्हणजे 3 दिवसाचं पारायण. किती?
3 दिवसाचं त्याचं फळ काय आहे ते आता आपण बघू. 3 दिनाचे फळ असे लवलाही समजवून घ्यावे तयाशी संकल्प सोडून याशी शनिवारी करावी सुरुवात तया समयी पहिले दिनी वाचावे अध्याय 7 तया घरी जन्म होत असे पुत्रपौत्रांशी लक्ष्मीवर देऊन करीत असे सांभाळ ऐसे असे तया दिनीचा आशीर्वाद. दुसऱ्या दिनी अध्याय वाचावे 8 पासून 13 पर्यंत वाचिता दुसऱ्या दिनी सांभाळ करता तो भगवान विष्णू सांभाळीत असे अहोरात्र मागे पुढे उभा राहून करील कृपा लक्ष्मीकांत. तिजे दिनी 14 पासून 18व्या अध्यायापर्यंत वाचावे मनाच्या अंतकरणापासून करावी समाप्ती. 23 दिनी वाचल्या याशी मनाच्या अंतकरणापासून ब्रह्मपद तयासी अंती होत असे प्राप्त. ऐसा असे या 3 दिनाचा महिमा वर सांगितले रीतीसी जो समजावून घेऊन आचरेल सांगितले अशा रीती तयासी फल लवलाही. दत्त महाराज करीत असे कृपा उभा राहुनी ऐसा महिमा असे या ग्रंथीचा जो मनाच्या अंतकरणापासून यासी समजावून घेऊन आचरणे समजावून घेऊन आचरेल तयासी परमपद पावन होय निश्चित जाण. दत्त प्रभू समक्ष येऊन देईल तयासी आशीर्वाद खचित जाण. ऐसा या ग्रंथीचा महिमा असे आगाध भाव ठेवून आचरणाशी समजावून घेऊन आचरेल व वर्तेल निश्चय ठेवून तयासी फल न सांगता डोळ्या पाहून होय दर्शन प्राप्त. ऐसा असे या क्षेत्र नारायणपुरीचा अगाध महिमा व ज्ञान. ऐसी दत्तगुरुराये केली कृपा मजसी वर्तविले मुखाने बोलण्या परी ज्ञान असे तयाचे निमित्त मजसी करुण्या वाणी असे तयांचीच. ऐसा भक्तगणांनी विश्वास धरून दत्तगुरुरायाचे असे ज्ञान ऐसा ठेवणी ठाम विश्वास तयावरी भाव वर्तवावा तेनेच कल्याण होईल मानव देहाचे. 3 दिवसाचं गणित आता समजून घेऊ. संकल्प शनिवारी सोडावा सुरुवात करावी. पहिल्या दिवशी अध्याय 7 वाचावे. 7 अध्याय पहिल्या दिवशी वाचल्यावर त्या घरी पुत्रपौत्रांचा जन्म होऊन लक्ष्मी स्वतः सांभाळ करते त्याचा अशा पद्धतीने त्या दिवसाचा आशीर्वाद आहे. दुसऱ्या दिवशी अध्याय किती वाचावे 8 पासून 13 पर्यंत. हे दुसऱ्या दिवशी वाचन केल्यावर सांभाळ करता तो भगवान विष्णू अहोरात्र मागे पुढे उभा राहून सांभाळतो तो करतो कृपा लक्ष्मीकांत स्वतः. तिसऱ्या दिवशी 14 पासून 18व्या अध्यायापर्यंत वाचावं मनाच्या अंतकरणापासून समाप्ती त्याच दिवशी करावी. या तिसऱ्या दिवशीच 14 पासून 18व्या अध्यायापर्यंत वाचल्याचं जे फळ आहे ते कैलास वैकुंठ आणि ब्रह्मपद त्याला अंती प्राप्त होतं. असा हा 3 दिवसाचा महिमा आहे. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की वर सांगितलेल्या पद्धतीने जो समजून आचरणात आणल तर त्यावेळेला दत्त महाराज स्वतः उभा राहून त्या ठिकाणी कृपा करतो असा या ग्रंथीचा महिमा आहे. आता याचा घेतलेला हा अनुभव पण मी तुम्हाला सांगतो. सद्गुरूंच्या कृपेने अनेक वर्षी ही पारायण 18 दिवसाचं 7 दिवसाचं 3 दिवसाचं त्यांनी माझ्याकडून करवून घेतलीत. आणि असंच एकदा एका गावामध्ये पारायण होतं. त्या गावामध्ये पारायणाच्या संकल्पाला बसलेली व्यक्ती 72 वय त्यांचं 72 वय संकल्प त्यांनी सोडला आणि माझ्या पुढेच बसले होते वाचनाला. पुढेच बसलेले होते. 3 दिवस समोर आहेत. पुढे संकल्प सोडलाय. अण्णांचा फोटो समोर आहे. बाजूला त्यावेळी नेमकं नवरात्र बसलेलं होतं. ते नवरात्राची पण देवी मांडलेली बाजूला. अशा पद्धतीने सगळी त्या राम मंदिरातली अवस्था होती तिथली. 3 दिवस त्यांनी मनाच्या अंतकरणापासून त्यामध्ये समरस झाले होते. आणि 3 दिवसानंतर त्यांना 2 शब्द बोला म्हणून या म्हणलं तर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले मी बोलू शकत नाही. मग माझ्या रजिस्टर मध्ये त्यांनी लिहून दिलं. मी जे रजिस्टर केलं त्यामध्ये त्यांनी लिहून दिलं मला. त्यामध्ये काय लिहून दिलंय की ज्या वेळेला मी संकल्प सोडला त्या संकल्प सोडलेल्या वेळेपासून 3 दिवस पूर्ण शेवट संकल्प पूर्ण होईपर्यंत अण्णा महाराज पुढे उभे होते. हे त्या ठिकाणी प्रात्यक्षिक घडलेलं आहे. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. त्यांचं वय 72. 40 वर्ष त्यांनी ज्ञानेश्वरीची पारायण केलेली व्यक्ती. ते म्हणाले 40 वर्षात ज्ञानेश्वरीची पारायण केली पण खरं सांगतो गुढ कळलं नाही जे तुमच्या माध्यमातून अण्णा महाराजांच्या या ग्रंथातून आम्हाला कळलं. एवढी मोठी ताकद या ग्रंथामध्ये आहे. त्या 3 दिवसाचा जो काही इथं आशीर्वाद फळ लिहिलंय ते सत्य आणि त्रिवार सत्य आहे. त्रिवार सत्य समजून घेऊ. ह्या ग्रंथाची अजून गमती आहेत 2 सांगावं असं वाटतात. मोह आवरत नाहीये. मोह आवरत नाहीये. रत्न म्हणजे कोकणच्या भागामध्ये एक जण जज कामाला आमच्या
गावातले एक जण राहणारे, त्यांचा मुलगा जज होता आणि त्यांनी त्यावेळेला ती केसच अशी झाली त्या ठिकाणी की त्या जजच्या अंगावर त्या आरोपीने काय केलं, खुर्ची फेकून मारली. कारण तो आरोपी पण त्याच लेवलचा, त्याच पद्धतीचा. ते जज घाबरलेली अवस्था त्यांची. त्यावेळेला त्यांनी इकडे घरी आमच्या म्हणजे त्यांच्या आई वडिलांना फोन केला. ती आई माझ्याकडे आली त्याची पत्रिका घेऊन. मला म्हणाली, बघा आता मी काय करू, मला काय सुचत नव्हतं. शांत झालो, अण्णांचं स्मरण केलं आणि माझ्याकडचा नारायण ज्ञानबोध ग्रंथ त्यांना दिला. त्यांना म्हणलं तुम्ही संकल्प करा आणि या ज्ञानबोधाचं पारायण करा आणि बघा काय होतंय ते. त्यानंतर संकल्प केला, पारायण केलं. पारायण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची बदली अजून 2 वर्ष होऊ शकत नव्हती, पण त्यांची लगेच ताबडतोब बदली दुसरीकडे झाली. अर्थ समजून घ्या. त्यानंतर आता एक 4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक मुलगी माझ्याकडे आली. आल्यानंतर रडतच होती माझ्याकडे. ती आल्यानंतर भावाला तिच्या विनाकारण काहीतरी प्रकरणामध्ये अडकवलं आणि त्याला जेल झाली होती. गरीब परिस्थिती. आता काय देऊ शकत नाही, बेल वगैरे द्यायला पैसे नाही, काय नाही, वकील द्यायला काय करावं काय सुचत नव्हतं आणि म्हणून ती माझ्याकडे आली विचारायला. त्यावेळेला सुद्धा मी शांत झालो, अण्णांचं स्मरण केलं. तिला एकच म्हणलं मी, 1 ते 18 अंक, त्यामध्ये तुला जो अंक आवडेल मनामध्ये येईल तो अंक तू घे. तिने अमुक एक अंक उच्चारला. त्यानंतर पुन्हा तो अंक जो घेतला तो समजा उदाहरणार्थ 7 नंबरचा अंक आहे, 7 नंबरचा अध्याय मी काढला ज्ञानबोधातला. त्यातल्या ओव्या समजा 150, तिला एक सांगितलं 1 ते 150 एवढ्या अंकातला तुला आवडेल तो अंक घे. तिने तो अंक घेतला मनामध्ये आणि तो मला सांगितला हा अंक घ्या. तो अंक मी काढला, ती ओवी काढली, ती ओवी कागदावर मी तिला लिहून दिली आणि त्या ओवीचं तिला म्हणलं ही ओवी तू कंटिन्यू गेल्यापासून जप कर मनापासून आणि काय होतंय ते बघ. अक्षरशः तिने सुरू केल्यापासून परिस्थिती नसताना 5व्या दिवशी तिच्या भावाला व्यवस्थितपणे सोडवलं. ती सांगायला आली मला, काका तुम्ही तो सांगितला उपाय त्याचा उपयोग झाला. अर्थात मी खरोखर निमित्त होतो तिथं. हे सर्व केलं सद्गुरू माऊलींनी आणि त्यांनी दिलेल्या ह्या नारायण ज्ञानबोधानी. मला हे सांगण्याचा अर्थ समजून घ्या. तुम्हा आम्हापाशी हे सगळ्यात मोठं गाठोडं मिळालेलं आहे. याचा आपण वापर कसा केला पाहिजे, पहिल्यांदा स्वतः त्याच्यासाठी सिद्ध ताकद स्वतःची तयार केली पाहिजे आणि मग त्याचा वापर करून त्याचा आनंद सर्वांना आपण दिला पाहिजे. हे गुढ यामध्ये मी अनुभवलंय आणि पदोपदी अनुभवतोय. पदोपदी त्याचं स्वतःचं उदाहरण जिवंत मी पण आहे. मी पण खूप वेगळ्या अवस्थेतून गेलोय आणि केवळ नारायण ज्ञानबोधामुळे आणि सद्गुरूंच्या कृपेने मी तरलेलो आहे आणि तुमच्या पुढे आता जिवंत दिसतोय. असो, विषय पुढे जाऊ नये, लक्षात घेऊ आपण. मनाच्या अंतःकरणापासून जो समजून घेईल आणि आचरण करेल त्याला परमपद पावन निश्चित मिळेल. दत्तप्रभू समक्ष येऊन आशीर्वाद देतील. हा असा या ग्रंथाचा महिमा आगाध आहे. भाव ठेवून जो आचरण करेल आणि वर्तल निश्चय ठेवून त्याला न सांगता डोळ्यापाहून प्रत्यक्ष दर्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अगाध महिमा या नारायणपूरचा आहे. अशी दत्त महाराजांनी कृपा केली. सद्गुरू म्हणतायत, मजसी वर्तविले मुखाने बोलण्या. मला फक्त मुखाने बोलायला लावलंय, पण ज्ञान सर्वस्व दत्त महाराजांचं असं म्हणतायत. बघा लीनता, केवढी समर्पित भावना आहे. वाणी त्यांचीच आहे म्हणतायत. वाणी असे तयाचीच, ऐसा भक्तगणांनी विश्वास धरून दत्तगुरुरायांचे असे ज्ञान, ऐसा ठेवून ठाम विश्वास, तयावरी भाव वर्तवावा, तेनेच कल्याण होईल मानव देहाचे. ऐसा पाहत असे शिष्यजनासी, प्रेमे वात्सल्ये मनी वाटत असे व्हावा उद्धार सकल जनाचा. ऐसी पाहुनी वात्सल्य मूर्ती, सकल शिष्य बुडाले सागरा माझी अमृताच्या. आनंदाच्या लहरी उमटल्या असती तयांच्या नेत्रामधुनी. सर्गरिदवोनी मनी अंतकरणी, म्हणती आम्ही परमभाग्यवान शिष्यजन. आम्ही आपुली लेकुरे, जन्मासी आल्याचे झाले सार्थक. आमुचा तो सद्गुरुराया, धन्य धन्य ती माऊली. प्रेमे पानावली अमृत वर्षाव करुणी, म्हणून वंदित असे मस्तक ठेवणी. चरणकमली पुन्हा पुन्हा शिष्यजनांचे पाहुनी प्रेम. हृदयी आनंदाचे भरते येऊन, आमाप गगना समान न मोजता ये. ऐसा देत असे आशीर्वाद व करीत असे कृपा. ऐशा रीती दत्तप्रभूंनी ग्रंथ पुरा करवून घेतला. शके 1915 श्रीमुख नाम संवत्सरे, उत्तरायण काले, कार्तिक मासे रविवासरे, दीपवाली शुद्ध प्रतिपदा दिने, दिनांक 14 नोव्हेंबर 1993 ग्रंथ समाप्त करीत असे समजून घेऊ. असा हा दत्त महाराजांनी ठाम विश्वास दिलेला आहे, भाव दिलेला आहे. ज्ञानबोध करून सद्गुरुराव शिष्यजनांना प्रेमे वात्सल्याने सर्वांकडे पाहतायत. मनामध्ये वाटतोय सकल जनांचा उद्धार व्हावा. अशी वात्सल्य मूर्ती ज्ञानाची महती सगळ्यांनी सर्व शिष्यगणांनी ऐकली
आणि सगळे शिष्य या सागरामध्ये अमृताच्या बुडालेत. आनंदाच्या लहरी आतमध्ये उमटतायत, नेत्रामधूनही बाहेर येत आहेत. सर्गदी देऊन मनामध्ये अंतःकरणामध्ये म्हणायला लागले आपण सगळेजण की आम्ही परमभाग्यवान शिष्यजन आहोत, आम्ही आपली लेकरू आहोत, जन्माची आल्याचं खरं सार्थक झालं. आमचा तो सद्गुरुराय धन्य धन्य ती माऊली प्रेमाने पाणावली आणि म्हणून अमृत वर्षाव करून आपल्याला हे सर्व दिलेलं आहे. म्हणून मस्तक चरणाशी पुन्हा पुन्हा ठेवतोय. धन्य हृदयामध्ये आनंदाचं भरत येते आणि आम्हा गगना समान असं सर्व आपल्याला दिलेलं आहे. असा आशीर्वाद आपल्या सर्वांना अंतःकरणापासून सद्गुरू देत आहेत. आणि अशा पद्धतीनं दत्त महाराजांनी हा ग्रंथ 1915 शके श्रीमुख नाम संवत्सरामध्ये उत्तरायण काले कार्तिक महिन्यामध्ये रविवासरेला दिवाळीच्या शुद्ध प्रतिपदा दिवशी 14 नोव्हेंबर 93 हा ग्रंथ दत्त महाराजांनी पुरा करून घेतला असं सद्गुरू म्हणतात. इति श्री सद्गुरू नारायण महाराज विरचित आचरण रक्षण व कर्तृत्व नाम गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव. आता पहिला अध्याय काढा, 5 ओव्या वाचू, मग पुढे जाऊ. संपवायचं नाहीये, सतत आपण चालू ठेवायचं. आता हे 5 ओव्या वाचले म्हणजे घरी जाऊन पुढं वाचत राहायचंय आपल्याला, बरोबर ना. गुरुदेव प्रथम अध्याय दत्त जन्माख्यान. श्री गणेशाय नमः. नमन करुणी श्री गणाधिपासी विनवीत से कर जोडोनी सर्व देव देवता देवी गुरु आद्य जनासी या सकलासी वंदन करुणी पुढे कथा वर्तवीत असे कोणे एके समय बैसलो असता. शिष्य परिवार झाला एकत्रित, ऐसे समय शिष्य परिवार जमता एकत्रित. गुरु आणि शिष्य बैसती एकत्रित, वादविवाद करती, चर्चा करती सामूहिक, वेगवेगळ्या विषयांची करता महती, एकमेकाशी बोलती गुह्य ज्ञान समजावून घेती गुरुपासून स्पष्टीकरण करुणी. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.